हे क्लोज करून घ्या बा नंतर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर ओमप्रकाश हिरे, ओम गायत्री फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड तसेच ओम गायत्री नर्सरी यांनी गेले कित्येक वर्षापासून आपल्या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचा जो मानस ठेवलेला आहे, त्याला आज जी गोडी छाटणी चालू झालेली आहे, या गोडी छाटणीसाठी मला आमंत्रित केलं आणि आज ओम गायत्री नर्सरीच्या फेसबुक पेजवरनं किंवा ओम गायत्री फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या फेसबुक पेजवरनं आपण द्राक्ष फळ छाटणी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन हा जो विषय आहे, जो की बऱ्याच वेळेस मी तुम्हाला सांगून समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो, देण्याचा प्रयत्न करत असतो. तर आज सुद्धा आपण या ओम गायत्री नर्सरीच्या फेसबुक पेजवरनं एक PPT प्रेझेंटेशनद्वारे तुमच्याशी द्राक्ष गोडी छाटणी व्यवस्थापन, त्यामध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी सखोल चर्चा करणार आहोत. मित्रांनो, द्राक्ष म्हटलं की त्यामध्ये कीड व्यवस्थापन, रोग व्यवस्थापन आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन ह्या मेजर गोष्टी येत असतात. कीड आणि रोग व्यवस्थापनाविषयी आज तुमच्याशी मी कोणतीही गोष्ट बोलणार नाहीये, पण अन्नद्रव्य व्यवस्थापन हा जो मेजर इश्यू आहे, तो बऱ्याच शेतकरी मित्रांना चुकीच्या पद्धतीने करण्याची सवय पडलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं सुधारणा व्हावी. प्रत्येक शेतकऱ्याने आपलं स्वतःचं नॉलेज जे आहे ते अपडेट करत राहावं. आपल्या स्वतःमध्ये एक उत्कृष्ट शेतकरी बनण्याची जी कॅपॅसिटी आहे तिला जागृत करत राहावं. यासाठी ओम गायत्री नर्सरी प्रत्येक वेळेस असे वेबिनार किंवा फिजिकल मीटिंग्स घेत असतात. त्या अनुषंगाने आज आपण इथं जमलेलो आहोत. मित्रांनो, द्राक्ष गोडी छाटणी व्यवस्थापनामध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे काय, ही गोष्ट सुरुवातीला आपण समजून घेऊया. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे आपल्याला सर्व गोष्टींचा समतोल पद्धतीने वापर करणं. म्हणजे त्यामध्ये सेंद्रिय खतांचा वापर असेल, त्याच्यानंतर जैविक खतांचा वापर असेल, त्याचबरोबर रासायनिक खतांचा वापर असेल. ह्या तिन्ही गोष्टींची सांगड घालून, या तिन्ही गोष्टींना बॅलन्स करून जमिनीमध्ये आणि फवारणीमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे म्हणजे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन. एकात्मिकचा अर्थ होतो की सर्व मिळून आपल्या जमिनीची सुपीकता टिकवून आणि पिकाचं संतुलित अन्नद्रव्य बॅलन्स पद्धतीने पुरवणं, यालाच म्हणायचं आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन. मग त्याच्यामध्ये तुमचे सेंद्रिय घटकांचा वापर, जैविक घटकांचा वापर, रासायनिक घटकांचा वापर, ज्याद्वारे आपल्याला झाडाला अन्नद्रव्य देणं गरजेचं ठरतं. जे मग काही अन्नद्रव्य आपल्याला जमिनीमध्ये जास्त प्रमाणामध्ये वापरावं लागतात, काही अन्नद्रव्य फवारणीमध्ये बॅलन्स स्वरूपामध्ये देणं गरजेचं असतं. तर ते जे आहे ते आपण एक एक गोष्ट या सेशनमध्ये बघणार आहोत. आता जमिनीमध्ये सर्वात महत्त्वाचा जो विषय येतो तो म्हणजे जमिनीची सुपीकता. सुपीकतेमध्ये सर्वात महत्त्वाचा अजून एक विषय येतो तो म्हणजे जमिनीमधील सूक्ष्मजीव सृष्टीचा झालेला ऱ्हास. आता एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये जर आपल्याला रासायनिक घटकामधले अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध करून द्यायचे असतील, तर आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्मजीवसृष्टीचा वापर किंवा सूक्ष्मजीवसृष्टीची जी व्यवस्था आहे, की जी सुपीकता आहे ती टिकून ठेवणं गरजेचं आहे. जर सूक्ष्मजीवसृष्टी तुमच्या जमिनीमध्ये असेल तर तुम्ही दिलेलं जे पण रासायनिक खाद्य आहे, तुम्ही दिलेलं जे पण इनपुट आहे, ते इनपुट पिकाला लागणाऱ्या स्वरूपामध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम
त्याचं रूपांतरित करण्याचं काम हे तुमचं जमिनीमधील सूक्ष्मजीवसृष्टी करत असते. आणि ह्या सूक्ष्मजीवसृष्टीचा आपण वापर कसा वाढवला पाहिजे, सूक्ष्मजीवसृष्टी किंवा सुपीकतेचा आपण वाढ कशी केली पाहिजे, याच्यामध्ये काही पॉईंट तुमच्या पुढे मी मांडणार आहे. त्यामध्ये सूक्ष्मजीवसृष्टी जोपासण्यासाठी सर्वात महत्त्वाचा जो विषय येतो तो म्हणजे हिरवळीच्या खतांचा वापर. बऱ्याच लोकांना, द्राक्ष बागायतदारांना असं वाटतं की द्राक्ष शेतीमध्ये आपण हिरवळीचं खत करू शकत नाही. पण मित्रांनो, आपल्याला जेव्हा रेस्ट पिरियड मॅनेजमेंट करायचे असते तेव्हा रेस्ट पिरियड मॅनेजमेंटमध्ये तुम्ही गोडी छाटणी झाल्यानंतर जर तुम्ही 1 ते 1.5 महिना हिरवळीच्या खताचा वापर तुम्ही शेतामध्ये केला आणि मधली जी जागा असते, 2 बेडमधलं जर तुमचं जे अंतर असतं किंवा जी जागा असते त्या जागेमध्ये जर तुम्ही हिरवळीच्या खताचा वापर केला, मग त्याच्यामध्ये ताग असेल, धेंचा असेल किंवा कडधान्ययुक्त काही पिकं असतील त्याचा वापर करून आणि ते पीक जर तुम्ही बोधावर आच्छादन करून, त्याला आपण सेंद्रिय मल्चिंग म्हणतो, या सेंद्रिय मल्चिंगच्या स्वरूपामध्ये त्याला आच्छादन करून थोडंसं माती आड करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या जमिनीमधील जीवसृष्टी जी आहे ती तुम्हाला वाढवण्यासाठी आणि जोपासण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो. हे तुम्ही खरड छाटणीनंतर पण एकदा करू शकतात आणि गोडी छाटणीनंतर सुद्धा एकदा करू शकता. वर्षातनं तुम्ही 2 वेळेस सुद्धा या हिरवळीच्या खताचा वापर करू शकतात. पण मी म्हणेल 2 वेळेस करण्यापेक्षा तुम्ही वर्षातनं एकदा जरी हिरवळीच्या खताचा वापर बोधावरती करून आणि त्याला आच्छादन करून जर तुम्ही थोडंसं माती आड करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या जमिनीमधील सूक्ष्मजीवसृष्टी ही खूप चांगल्या पद्धतीने वाढण्यामध्ये मदत होते. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक मल्चिंग, जी की बरेचसे द्राक्ष बागायतदार गेले 5-6 वर्षापासून खूप चांगल्या पद्धतीने करत आलेले आहेत. त्याच्यामध्ये तुमचं ऊसाच्या पाचडचं आच्छादन असतं किंवा मक्याच्या कडव्याचं आच्छादन असतं किंवा छाटणी केलेले जे तुमचे पिकाचे अवशेष असतात त्याचं आच्छादन असतं. या आच्छादनाचा वापर करून आणि त्याचं रूपांतर तुम्ही जर सेंद्रिय पदार्थामध्ये करण्याचा प्रयत्न केला तर 100% तुमच्या जमिनीमधील सूक्ष्मजीवसृष्टी वाढेल. जमिनीमधील भौतिक गुणधर्म, जमिनीमधील रासायनिक गुणधर्म आणि जमिनीमधील जैविक गुणधर्म या तिन्ही गोष्टींची खूप चांगल्या पद्धतीने वाढ होण्यासाठी मदत होईल आणि त्याचा तुमच्या द्राक्ष उत्पादनावरती खूप चांगल्या पद्धतीने फायदा होईल. नंतर तिसरा जो सर्वात महत्त्वाचा विषय येतो सूक्ष्मजीवसृष्टी वाढवण्यामध्ये तो म्हणजे गांडूळ खतांचा वापर. मित्रांनो, द्राक्ष शेतीमध्ये मी आता गेले 5 वर्षापासून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय. पण एक असं निदर्शनास आलेलं आहे की द्राक्ष शेतीमध्ये गांडूळ खताचा वापर हा खूप कमी प्रमाणामध्ये काही एकदम सिलेक्टेड शेतकरी करत असतात. तर द्राक्ष पिकामध्ये गांडूळ खतांचा वापर हा तुमचा दरवर्षी एकदा एका झाडाला 1 किलो ह्या रेशोने जो तुमचा झाला तर द्राक्षाला तुमच्या गांडूळ खतामध्ये खूप चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो. कारण गांडूळ खत हे तुमच्या जमिनीचं एक काळं सोनं म्हणून ओळखलं जातं मित्रांनो. आणि ह्या काळ्या सोन्याला तुम्हाला जर जमिनीमध्ये वापरायचा असेल तर त्याचा वापर दरवर्षी 1 किलो प्रति झाड ह्या पद्धतीने केला तर त्या गांडूळ च्या वापरामुळे किंवा गांडूळ खताच्या वापरामुळे तुमच्या जमिनीची भौतिक गुणधर्म खूप चांगल्या पद्धतीने सुधारतात. जमिनीमध्ये ऑर्गॅनिक ॲसिडची निर्मिती खूप चांगल्या पद्धतीने होते आणि ऑर्गॅनिक ॲसिडची निर्मिती झाली, सेंद्रिय आम्लाची निर्मिती जमिनीमध्ये जर झाली तर खूप चांगल्या पद्धतीने दिलेल्या अन्नद्रव्याची उपलब्धता, तर आपण न्यूट्रिएंट सोल्युबलायझेशन आणि न्यूट्रिएंट युटिलायझेशन या गोष्टीवरती आपण खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. तर काही लोकांना समजा गांडूळ खतांचा वापर करणं शक्य होत नसेल तर गांडूळ खताचं जे व्हर्मी वॉश येतं त्याचा जो वापर तुम्ही द्राक्ष शेतीमध्ये 1 महिन्यातनं 1.5 महिन्यातनं एक ॲप्लिकेशन अशा पद्धतीने 2 ते 3 वेळेस साधारणतः 4 ते 5 लिटर प्रति एकर जर केला तर खूप चांगल्या पद्धतीने जमिनीमध्ये एक सेंद्रिय ॲसिड्स, ज्याला आपण ऑर्गॅनिक ॲसिड्स म्हणतो, याच्या निर्मितीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतं आणि जमिनीमधील न्यूट्रिएंट सोल्युबलायझेशनचं, अन्नद्रव्य उपलब्धतेचं काम खूप चांगल्या पद्धतीने हे ऑर्गॅनिक ॲसिड म्हणून करत असतं. जमिनीमध्ये बरेच लोक ह्युमिक ॲसिड, फल्विक ॲसिड, हायमेटोमोलॅनिक ॲसिड, ॲमिनो ॲसिडचा वापर पांढरे मुळी वाढवण्यासाठी करत असतात. मित्रांनो, तुम्ही गांडूळ खतापासून जे पण व्हर्मी वॉश मिळतं त्याच्यासारखं उत्कृष्ट कोणतंच ह्युमिक ॲसिड मार्केटमध्ये तुम्हाला अवेलेबल भेटणार नाही. ह्या व्हर्मी वॉशचा जो वापर तुम्ही मी सांगितल्या पद्धतीने केला तर तुमच्या जमिनीमध्ये द्राक्षाला पांढरी मुळी डेव्हलप करण्यासाठी आणि अन्नद्रव्य अवेलेबल होण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. मग ती लॉगिंग कंडिशन असेल, कॅल्केरियस सॉइल असेल, जास्त पीएच असलेली जमीन असेल, कोणत्याही जमिनीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट स्वरूपामध्ये हे गांडूळ खत काम करत असतात. हे वर्मी वॉश तुमचं न्यूट्रिएंट सोल्युबलायझेशनचं काम करत असतं.
नंतर चौथा सूक्ष्मजीवसृष्टी वाढवण्यामध्ये मेजर रोल असतो तो म्हणजे मायकोरायझा. आता मायकोरायझा हे जे बायो फर्टिलायझर आहे याचा वापर बरेचसे शेतकरी द्राक्ष पिकामध्ये करत असतात. याचा थोडासा फायदा आपण समजून घेऊया. ज्या जमिनीचा पीएच 7.5च्या पुढे आहे, ज्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण साधारणतः 7-8% पुढे आहे, ज्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त आहे, ज्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी आहे, अशा जमिनीमध्ये तुम्ही जर मायकोरायझा सारख्या जैविक बुरशीनाशक किंवा जैविक खत, आपण याला, ही एक बुरशी आहे, ही तुमच्या जमिनीमध्ये जी मुळी असते त्या मुळीवरती वाढत असते. ह्या मुळीवर वाढल्यानंतर त्या मुळीवर वाढल्यानंतर त्या पूर्ण मुळीच्या सभोवताली ती एक रायझोस्पिअरमध्ये एक जाळी निर्माण करते, तिची एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करते. आणि जे अन्नद्रव्य मुळीपर्यंत पोचू शकत नाहीयेत, जे अन्नद्रव्य झाडापर्यंत पोचू शकत नाहीयेत, जे पाणी झाडापर्यंत पोचू शकत नाहीये, अशा अन्नद्रव्याला, अशा पाण्याला झाडापर्यंत पोहोचवण्याचं काम आणि पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम ही मायकोरायझल फंगस करत असते, बुरशी करत असते. ही एक बुरशी आहे, ही एक फंगस आहे, बेनिफिशियल बुरशी आहे ती, आणि ती तुमच्या झाडामध्ये अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याचं काम करत असते. त्याचा सुद्धा वापर तुम्ही छाटणी केल्यानंतर बेसल डोसमध्ये तुम्ही 4 किलो 5 किलोच्या आसपास प्रति एकर जर केला तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर ह्युमिक ॲसिड, त्याच्यानंतर ॲमिनो ॲसिडचा वापर करून सुद्धा तुम्ही सूक्ष्मजीवसृष्टी वाढवू शकतात. त्यानंतर स्लरीचा वापर बरेचसे शेतकरी द्राक्ष पिकामध्ये सध्या करायला लागलेले आहेत, पण त्याचा सुद्धा दुरुपयोग मोठ्या प्रमाणामध्ये काही भागामध्ये दिसून आलेला आहे. दुरुपयोग म्हणजे काय, कोणतं तरी मायक्रोन्यूट्रन द्यायचे, मग 5-6 दिवस 8 दिवस त्याला स्लरीमध्ये कुजून ठेवा, मग त्याचं ॲप्लिकेशन करा, किंवा काहीतरी DAP द्यायचे म्हणून त्याला स्लरीमध्ये कुजून ठेवा, मग त्याचं ॲप्लिकेशन करा, किंवा काहीतरी तुम्हाला कोणते तरी बॅक्टेरिया द्यायचे, मग 7-8 दिवस 10 दिवस आधीच त्या स्लरीमध्ये टाकून ठेवा, मग त्याचं ॲप्लिकेशन करा. तर चुकीच्या पद्धतीने स्लरीचा वापर होताना बऱ्याचसं मार्केटमध्ये शेतीमध्ये दिसत आलेला आहे. तर स्लरीचा वापर करत असताना स्टेजनुसार तुम्हाला सूक्ष्मजीवांचा वापर स्लरीद्वारे करायचा आहे. बरेचसे लोक मायक्रो न्यूट्रिएंटचा वापर सुद्धा स्लरीमधनं करतात, पण सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करत असताना तुम्हाला जमिनीच्या पृथ्थीकरणाचा म्हणजे सॉईल ॲनालिसिस रिपोर्टचा आणि पिटिओल ॲनालिसिस रिपोर्टचा 100% सपोर्ट घेणं गरजेचंच असतं. नाहीतर मग काहीतरी भिजून ठेवलं आणि मग ते जर आठवड्याला मी सोडत राहिलो, मग जमिनीमध्ये किती जास्त आहे, झाडामध्ये किती जास्त आहे त्याचा कोणताही अंदाज न घेता आपण ढोबळमनाने ह्या स्लरीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करत असतो. तर मित्रांनो, तसं न करता तुम्ही सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करत असताना जमिनीमध्ये माती परीक्षणाचा आधार आणि वरती पिटिओल ॲनालिसिसचा आधार घेऊन तुम्ही सूक्ष्म अन्नद्रव्याचा आणि इतर न्यूट्रिएंटचा NPK प्लस सेकंडरी न्यूट्रिएंट याचा वापर करणं गरजेचं आहे. स्लरीचा वापर करायचा असेल तर तुम्ही ती स्लरी एक तर प्युअर स्लरी असेल किंवा जीवाणू स्लरी असेल तिचा वापर तुम्ही करू शकतात. मग त्याच्यामध्ये पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया असतात, स्फुरद फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया असतात, नत्र स्थिरीकरण करणारे बॅक्टेरिया असतात, काही तुमचे जैविक बुरशीनाशक सुद्धा तुम्ही जमिनीमध्ये देऊ शकतात. तर ह्या बायो फंगिसाइड आणि बायो न्यूट्रिएंटचा वापर तुम्ही स्लरीद्वारे जर केला तर तुम्हाला जमिनीमध्ये सूक्ष्मजीवसृष्टी वाढवण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो. याच्यामध्ये मला एक पॉईंट तुम्हाला असं सांगायचं आहे की जेव्हा पण तुम्ही स्लरी बनवता त्याच्यामध्ये मग शेण वापरत असाल, गोमित्र वापरत असाल, काळा गुळ वापरत असाल, बेसन पीठ वापरत असाल, तर हे जे सर्व कल्चर आहे हे साधारणतः 5-6 दिवस चांगलं कुजू द्या. कुजल्यानंतर त्याच्यामध्ये ती स्लरी वापरण्याच्या फक्त 24 तास अगोदरच त्याच्यामध्ये जीवाणू टाका. बरेच लोक 7-7, 8-8 दिवस अगोदर त्याच्यामध्ये जीवाणू टाकतात. त्या स्लरीचा घाण वास येतो आणि लोकांना वाटतं की घाण वास आला म्हणजे ती स्लरी खूप चांगली झाली. त्याचा वापर जमिनीमध्ये केल्यानंतर त्याचे फायदे कमी आणि तोटे जास्त दिसतात. त्याच्यामुळे ह्या जीवाणूचा वापर ह्या स्लरीमध्ये करायचा असेल तर फक्त ती स्लरी बनवल्यानंतर 5-6 दिवस कुजल्यानंतर वापरण्याच्या फक्त 24 तास अगोदर तुम्ही त्या स्लरीमध्ये तुमचे हे जीवाणूंचा वापर करा आणि मग त्या स्लरीचा तुम्ही जर ड्रिपद्वारे असेल किंवा ड्रेंचिंगद्वारे असेल तुम्ही वापर केला तर तुमच्या जमिनीमध्ये ह्या सुपीकता वाढवण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने फायदा होईल. बऱ्याच लोकांना वाटत असेल की ही स्लाईड काय म्हणून सरांनी एक्सप्लेन केली. तर मित्रांनो, बरेचसे द्राक्ष बागायतदार 70 ते 80% काम हे फवारणीमध्ये, वेल कशी आहे, काड्या कशा आहे, कॅनोपी कशी आहे, डावणी दिसतो का, पावडरी दिसतो का, झांतो दिसतो का, अँथ्रॅक्नोज दिसतो का, मिलीबग दिसतो का, थ्रिप्स दिसतो का, याच्यासाठी
बरेचसे लोक 70 ते 80% फक्त वेलीवरती वलांड्यावरती लक्ष देतात. जमिनीमध्ये खूप असे लोक आहेत की त्यांचं जमिनीमध्ये लक्ष खूप कमी आहे. जमिनीमध्ये तुम्हाला द्राक्षाचं पीक उत्कृष्ट काढण्यासाठी जमिनीमध्ये जवळजवळ 50-60% लक्ष देणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये माझ्या जमिनीमध्ये मी अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करतोय, माझ्या जमिनीमध्ये मी जमिनीचं पृथ्थीकरण करतोय की नाही, माझ्या जमिनीमध्ये NPKचा विषय थोडासा बाजूला ठेवला किंवा सेकंडरी न्यूट्रिएंट मायक्रोन्यूट्रिएंटचा विषय थोडासा बाजूला ठेवला, पण माझ्या जमिनीची सुपीकता कशी आहे, म्हणजे त्याचा pH कसा आहे, त्याचा EC कसा आहे, त्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण कसं आहे. आज जवळजवळ 60 ते 70% द्राक्षाच्या जमिनी ह्या चुनखडीयुक्त जमिनी आहेत. त्या जमिनीमध्ये 5% वरती चुनखड आहे. मग अशा चुनखडीयुक्त जमिनीमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं केलं पाहिजे याच्यावरती सुद्धा आपण थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्या जमिनीमध्ये चुनखड किती आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसार मग व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या जमिनीचं पृथ्थीकरण करणं आणि आपल्या पिकाचं योग्य कालावधीमध्ये पिटिओल ॲनालिसिस करून घेणं आणि त्यानुसारच व्यवस्थापन आपल्या जमिनीमध्ये करणं हा सर्वात महत्त्वाचा विषय असतो. आणि जमिनीमध्ये दिलेल्या अन्नद्रव्याला, जमिनीमधील पांढऱ्या मुळीला व्यवस्थित क्लायमेट किंवा वातावरण मिळण्यासाठी तुमच्या जमिनीमध्ये सूक्ष्मजीवसृष्टी टिकवणं ही अत्यंत काळाची गरज झालेली आहे. चुकीच्या पद्धतीने लोक सल्फ्युरिक ॲसिडचा वापर करतात, फॉस्फरिक ॲसिडचा वापर करतात. खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांचा स्लरीद्वारे वापर होत असतो. लिक्विड खतांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आणि आपल्या जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण रायझोस्पिअरमध्ये मुळीच्या सानिध्यामध्ये वाढून जातं आणि त्याच्यामुळे तुमचा जो फ्लो आहे झाडाचा, जमिनीमधनं न्यूट्रिएंट अपटेकचा फ्लो आणि झाडामधनं अन्नद्रव्य जमिनीमध्ये सोडण्याचा फ्लो हा पूर्णतः डिस्टर्ब होतो आणि त्याच्यामुळे तुमच्या झाडावरती प्रतिकार शक्ती निर्माण करण्याची जी शक्ती आहे किंवा रेजिस्टन्स पॉवर जी आहे झाडाची ॲटोमॅटिकली कमी होते आणि मग ते झाड रोगाला, किडीला हे बळी पडत असतं. म्हणून ही सुरुवातीलाच मी स्लाईड तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये तुम्हाला हिरवळीच्या खतांचा वापर, सेंद्रिय मल्चिंगचा वापर, गांडूळ खतांचा वापर, मायक्रोरायझाचा वापर आणि योग्य स्प्लिट ॲप्लिकेशनमध्ये स्लरीचा वापर जमिनीच्या प्रकारानुसार तुम्हाला करणं गरजेचं आहे. आता एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा जेव्हा विषय येत असतो, आता ही जे तुम्हाला मी पहिल्या स्लाईडमध्ये एक्सप्लेन केलं त्यामध्ये सर्व जी खटाटोप होती ती म्हणजे तुमच्या द्राक्ष पिकाची पांढरी मुळी एकदम व्यवस्थित टिकून राहणं, तिची लाईफ चांगली राहणं, ती खराब न होणं. खराब कशामुळे होतं मी तुम्हाला सांगितलं. तर कारण जमिनीमध्ये जे पण अन्नद्रव्य देतो, आता ही जी स्लाईड आहे या स्लाईडमध्ये तुम्हाला ही तुमच्या द्राक्ष पिकाची मुळी आहे, व्हाईट रूट आहे असं एक गृहीत धरा. व्हाईट रूटचं मी चित्र दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पांढरी मुळीचं चित्र दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अन्नद्रव्य उचलण्यासाठी मुळीची लांबी आणि मुळीची सुपीकता किंवा हेल्थ कशी आहे हे अत्यंत गरजेचं असतं. समजा तुमची मुळी खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेली आहे, पांढऱ्या मुळीचं जी लेंथ आहे ती व्यवस्थित आहे, तर अशा वेळेस तुमच्या त्या पांढऱ्या मुळीच्या टोकापासून खूप चांगल्या पद्धतीने फॉस्फरसचं अपटेक होत असतं, खूप चांगल्या पद्धतीने मॅग्नेशियमचं अपटेक होत असतं, खूप चांगल्या पद्धतीने कॅल्शियमचं अपटेक तुमच्या झाडामध्ये होत असतं. समजा काही कारणास्तव तुमच्या झाडाची पांढरी मुळी खराब झाली, मग ती पाणी जास्त असल्यामुळे सडली किंवा अति सल्फ्युरिक ॲसिड, फॉस्फरिक ॲसिडचा चुकीचा वापर केल्यामुळे जमिनीमध्ये त्याचा शॉक बसला, त्याच्यामुळे ती मुळी खराब झाली किंवा जमिनीमध्ये अति क्षारांचं प्रमाण असल्यामुळे त्या क्षारांच्या टॉक्झिसिटीमुळे ती मुळी खराब झाली. तर अशा वेळेस तुमची ही जी मुळी असते ह्या मुळीचा सुरुवातीचा जो भाग असतो तो भाग खराब होतो, सडतो, काळा पडतो, बुरशी लागते तिला आणि त्यामुळे तुमचं हे जे अन्नद्रव्य आहे मेजरली फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य यांचा अपटेक पूर्णतः थांबतं आणि झाडामध्ये मुळी जर खराब झाली तर तुमचं नायट्रेट नायट्रोजन, अमोनिकल नायट्रोजनचं अपटेक खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं. जास्त करून अर्ली स्टेजमध्ये जे द्राक्ष छाटतात त्यांना ही समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवते. पेऱ्यामधलं अंतर वाढून जातं, अमोनिकल नायट्रोजनचा अपटेक वाढून जातो आणि मग नंतर तुमचं फ्लॉवरिंग स्टेजमध्ये किंवा दोडा स्टेजमध्ये जेव्हा प्लॉट येतो तेव्हा गळकुजीचे प्रॉब्लेम तुम्हाला खूप भेडसावत असतात. त्याच्यासाठी हा जो पॉईंट आहे की तुमच्या जमिनीमध्ये सूक्ष्म जीवसृष्टी वाढवून जमिनीची पोरॉसिटी,
पाणी धरून ठेवण्याची क्षमता, जमिनीमधील जे फिजिकल प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टी जपण्यासाठी तुमच्या जमिनीमध्ये सूक्ष्मजीवांचा वापर सूक्ष्मजीवसृष्टीचा समतोल राखणं हा अत्यंत गरजेचा आहे. मी त्या स्लाइडमध्ये तुम्हाला कसा राखायचा आहे तो तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण थोडंसं अन्नद्रव्यांवरती येऊ. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये मी तुम्हाला जे सांगितलं की सेंद्रिय खतांचा वापर, मग तुम्हाला मी सांगतो की शेणखत जरी तुम्हाला वापरायचं असेल तर शेणखत हे चांगलं कुजलेलं शेणखत तुम्ही जमिनीत टाकलं पाहिजे. समजा ओलं शेणखत तुम्ही जमिनीमध्ये टाकलं, तो ओलं शेणखत तुम्ही जमिनीमध्ये टाकल्यानंतर जमिनीचा CN रेशो जो आहे, कार्बन नायट्रोजन रेशो जो आहे, तो पूर्णतः डिस्टर्ब होतो, तो वाढून जातो. तो वाढल्यामुळे तुमच्या जमिनीमध्ये अनएरोबिक कंडिशन वाढते. अनएरोबिक कंडिशन वाढली तर ऑटोमॅटिकली जे एरोबिक बॅक्टेरिया आहे, जे की तुमच्या जमिनीमध्ये एक तुमचं अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्यासाठी किंवा झाडाला एक सुपीकता निर्माण करण्यासाठी काम करत असतात, ते बॅक्टेरिया पूर्णतः तिथं कोलॅप्स होतात, मरतात. आणि मग अनएरोबिक कंडिशन डेव्हलप झाली, CN रेशो जमिनीचा वाढला, तर जमिनीमध्ये तुमचा नायट्रेट, नायट्रोजन, कार्बनचा जो बॅलन्स आहे तो डिस्टर्ब होतो आणि त्याचा विपरीत परिणाम जमिनीच्या अन्नद्रव्य उपलब्धतेवरती होत असतो. म्हणून चांगलं कुजलेलं शेणखत, जवळजवळ 80% 90% कुजलेलं शेणखत तुमच्या जमिनीत गेलं पाहिजे. शेणखत जेव्हा तुम्ही टाकाल ते माती आडच व्हायला पाहिजे. बरेच लोक द्राक्ष बागायतदार पाठी शेणखत तुमच्या ड्रिपरच्या खाली टाकतात, ते माती आड करत नाही. माती आड न केल्यामुळे सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात ते आलं तर त्याच्यातला बराचसा अन्नद्रव्याचा ऱ्हास होतो, ते हवेद्वारे इव्हॉपरेटद्वारे निघून जातात आणि ते जे शेणखत आहे ते निकस होतं, त्याच्यामध्ये जी ताकद पाहिजे तशी राहत नाही आणि मग एवढं शेणखत टाकून सुद्धा आपल्या जमिनीमध्ये त्याचे फायदे तुम्हाला दिसून येत नाही. म्हणून शेणखताचा वापर हा तुमचा चांगला कुजलेलाच झाला पाहिजे. नसेल कुजलेलं तर बाहेर भट्टी घाला, त्याला कुजवा, 2-3 महिने त्याला प्रोसेसिंग करा. जीवाणू जे की तुमचं FIM किंवा सेंद्रिय पदार्थांना कुजवणारे जीवाणू मार्केटमध्ये भरतात, त्याचा वापर करून त्याला 2-3 महिने कुजवा आणि मगच तुम्ही शेतीमध्ये टाका. ओलं शेणखत टाकलं तर त्याचे साईड इफेक्ट खूप आहेत, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर सेंद्रिय खताचा वापर, त्याच्यानंतर जैविक खतांविषयी तुम्हाला मी जसं मी पहिल्या स्लाइडमध्ये सांगितले त्याचा वापर, आणि रासायनिक खतांचा वापर. ह्या रासायनिक खतामध्ये या तिन्ही सोर्सेसपासून आपल्याला झाडाला अन्नद्रव्य पुरवायचे. त्या अन्नद्रव्यामध्ये द्राक्षामध्ये जर तुम्ही 100% जर द्राक्षाचा NPKचा रेशो बघितला तर त्या रेशोमध्ये आपण जवळजवळ 40 ते 50%, मी तर 40-50% जाणार नाही, 30 ते 40% तुम्ही रासायनिक खताच्या वापराद्वारे झाडाची भूक अन्नद्रव्यांची भागवली पाहिजे आणि जवळजवळ 60 ते 70% हे सेंद्रिय जैविक ह्या ज्या सोर्स आहे या सोर्सद्वारे तुमच्या जमिनीमधनं या झाडाची भूक भागवणं गरजेचं असतं. जमिनीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने अन्नद्रव्य आहेत मित्रांनो, पण ते अन्नद्रव्य पिकाला कोणत्या स्वरूपामध्ये उपलब्ध करून द्यायचे, कोणत्या स्टेजला करून द्यायचे, जमिनीचं पृथ्वीकरण करून त्याच्यावरती त्या पद्धतीने बॅलन्स मॅनेजमेंट करणं गरजेचं असतं. काही अशा जमिनी असतात की तिथं 2-2 वर्ष 3-3 वर्ष पोटॅश वापरण्याची गरज पडत नाही. काही अशा जमिनी असतात की तिथं कॅल्शियमयुक्त खत जमिनीत द्यायची गरज पडत नाही. काही अशा जमिनी असतात की तिथं तुम्हाला सूक्ष्म अन्नद्रव्य जमिनीत द्यायची गरज पडत नाही. काही अशा जमिनी असतात की तुम्हाला जमिनीमध्ये देऊन ते सूक्ष्म अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होत नाही, मग त्याचा वापर फवारणीद्वारे आपल्याला करावायचा असतो. म्हणून हा थोडासा बॅलन्स जर तुम्ही असं जे वेबिनार आहे किंवा टेक्निकल सेशन्स असतात त्याच्यातनं थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या पद्धतीने व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केला तर मी 100% तुम्हाला सांगेल की तुमचा इनपुट कॉस्ट जो आहे, जो तुमचा खर्च आहे, तो खर्च तुमचा बऱ्यापैकी कमी होण्यामध्ये मदत होईल. कारण द्राक्षामध्ये प्रत्येक पावलोपावली रिस्क वाढलेली आहे मित्रांनो, आणि रिस्क वाढल्यामुळे आपल्याला इनपुटवरती किंवा कॉस्टवरती खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करूनच त्याचा वापर करणं गरजेचं राहणार आहे इथून पुढे. त्याच्यासाठी आपल्या झाडाला, द्राक्ष पिकाला जवळजवळ 17 अन्नद्रव्यांची गरज असते. या 17 अन्नद्रव्यांचा बॅलन्स पद्धतीने वापर करणं किंवा समतोल पद्धतीने वापर करणं हा सध्याच्या काळाची गरज झालेली असं मी म्हणेल. जमिनीमध्ये असेल, फवारणीमध्ये असेल, तर याचा समतोल पद्धतीने वापर करणं गरजेचं आहे. या 16 ते 17 अन्नद्रव्यांपैकी आपल्याला 3 अन्नद्रव्य हे नॅचरली वातावरणामधून मिळत असतात. ते म्हणजे तुमचं कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. नंतर आपल्याला मुख्य अन्नद्रव्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश आपल्याला पुरवावा लागतो. दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक पुरवावा लागतो आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर सुद्धा आपल्याला बाहेरून करावा लागतो. अशा 16 ते 17 अन्नद्रव्यांचा वापर आपल्याला जमिनीमध्ये आणि फवारणीमध्ये झाडाला अन्नद्रव्य पुरवण्यासाठी करावा लागतो. ह्या
16 ते 17 अन्नद्रव्यापैकी एक जरी अन्नद्रव्य तुमच्या द्राक्षाच्या वेलीला कमी पडला तर त्या द्राक्षाच्या वेलीला जो अन्नद्रव्य कमी पडला तो अन्नद्रव्याची कमतरता दुसरा अन्नद्रव्य भरून काढू शकत नाही. त्या अन्नद्रव्याला ते काम करण्यासाठी स्वतःच जावं लागतं. दुसरा अन्नद्रव्य त्याची जागा भरून काढू शकत नाही. म्हणून ह्या अन्नद्रव्यांचा वापर जसा सांगितलेला आहे, म्हणजे मुख्य म्हणजे मोठ्या प्रमाणात जे लागतात, दुय्यम म्हणजे मोठ्या जे NPK नंतर कमी प्रमाणात थोडेसे झाडाला लागत असतात, आणि सूक्ष्म म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये झाडाला लागत असतात. अशा समतोल पद्धतीने झाडाच्या गरजेनुसार अन्नद्रव्यांचा वापर करणं हे तुम्हाला इथून पुढे शिकणं गरजेचं आहे. बरेच लोक सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर बेसल डोसमध्ये बी कॉम्बी पॅक वापरणार, नंतर ड्रिपद्वारे पण 3-4 ॲप्लिकेशन मायक्रोन्यूट्रियनचे करणार, सल्फेट बेस मायक्रोन्यूट्रियनचा वापर चुकीच्या पद्धतीने जमिनीमध्ये करणार, त्याच्यानंतर फवारणीमध्ये मायक्रोन्यूट्रियनचा वापर होणार. म्हणजे मायक्रोन्यूट्रियनचा वापर इतका वाढून गेला आहे जमिनीमध्ये आणि फवारणीमध्ये, तर त्याचा बॅलन्स मला नाही वाटत की बॅलन्स करायला खूप दिवस तुम्हाला कष्ट घ्यावं लागतील, समजून घ्यावं लागेल, आणि त्या पद्धतीनेच वेलीला गरज जशी आहे त्याच पद्धतीने तुम्हाला त्याचा वापर टप्प्याटप्प्याने करणं गरजेचं आहे. आणि मेन म्हणजे सर्वात महत्त्वाचं त्याचा टाईम, म्हणजे ॲप्लिकेशन टाईम आणि ॲप्लिकेशन मेथड या गोष्टींवरती अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. आता हे जे मी तुम्हाला अन्नद्रव्य सांगितले त्याचे कमतरतेचे लक्षणे थोडक्यात कसे दिसतात ते आपण बघूया. नत्राची कमतरता, जुने पानं जे असतात ते थोडेसे तुम्हाला पिवळट दिसतात. त्याच्यानंतर एक्सेस नायट्रोजन झाला तर त्याची टॉक्झिसिटी सुद्धा तुमच्या प्लॉटवरती दिसते. नायट्रेट नायट्रोजन किंवा अमोनिकल नायट्रोजन तुमच्या वेलीमध्ये वाढला तर त्याची टॉक्झिसिटी सुद्धा दिसते. त्याच्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये फेरसची कमतरता जुन्या पानांवर दिसते, मॅग्नेस कमतरता जुन्या पानांवर दिसते. त्याच्यानंतर मॅग्नेशियम कमतरता फेरस कमतरता आणि मॅग्नेस कमतरता ही तुमच्या वेलीच्या नव्या पानांवर दिसते. त्याच्यानंतर मॅग्नेशियम कमतरता ही तुमच्या मधल्या ते जुन्या पानांवरती मोठ्या प्रमाणात दिसत असते. हे जस्ट तुम्हाला अन्नद्रव्याच्या कमतरतेचे लक्षणं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बोरॉन कमतरता जास्त करून वेलीच्या शेंड्यावरती आणि घडावरती मोठ्या प्रमाणात दिसत असते. एक अन्नद्रव्य आपण पुढे थोडक्यात बघणारच आहोत. नंतर पोटॅश कमतरता वेलीच्या जुन्या पानांवरती मोठ्या प्रमाणात दिसते. वेलीचे पानं, जुने पानं वाटीसारखे होणं, कडा आतमध्ये वळणं. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये जर कमतरता जाणवलीच तर तुमची कडा करपणं ही सुद्धा तुम्हाला दिसत असते. त्याच्यानंतर सध्या बऱ्याच द्राक्षामध्ये क्लोराईड टॉक्झिसिटी दिसून येताना दिसत आहे. बरेच क्लोराईड बेस्ड जे फर्टिलायझर आहे किंवा पाण्यामध्ये क्लोराईडचं प्रमाण अति असल्यामुळे क्लोराईडची टॉक्झिसिटी बऱ्याच भागामध्ये दिसून येते, आणि त्याच्यामुळे जमिनीमध्ये दिलेले जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत त्याचा सुद्धा अपटेक तुम्हाला कमी होताना दिसून येत आहे. तर हे थोडेसे नॉर्मल तुम्हाला अंदाज यावा म्हणून मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केला. द्राक्षामध्ये मी जे तुम्हाला 16 ते 17 अन्नद्रव्य सांगितले त्याच्यापैकी जो कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन जो आहे, हे 3 जे अन्नद्रव्य आहेत, हे अन्नद्रव्य तुमच्या द्राक्षामध्ये जवळजवळ 95% अन्न तयार करण्यासाठी काम करत असतात. 95%. फक्त आपण ही जी खडाटोप करतोय, जे ॲप्लिकेशन करतोय जमिनीमध्ये, फवारणीमध्ये, हे फक्त 5% करतोय. त्याच्यामध्ये ह्या 5% जे 12 अन्नद्रव्य येतात, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन सोडून 13 अन्नद्रव्य. तर ह्या 13 अन्नद्रव्यांमधनं सुद्धा द्राक्ष पिकाला अजून सर्वात महत्त्वाचे अन्नद्रव्य म्हणून काम करतात. तर ते म्हणजे मुख्य अन्नद्रव्यामधला स्फुरद, पालाश, दुय्यम अन्नद्रव्यामधला कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यामधला झिंक आणि बोरॉन. हे जे 6 अन्नद्रव्य आहेत मित्रांनो, हे द्राक्ष पिकासाठी एकदम इसेन्शियल न्यूट्रिएंट म्हणून यांच्याकडे बघितलं जातं. जसं की काही पिकांचे सेन्सिटिव्ह कमतरतेची लक्षणं काही पिकं लवकर दाखवतात. जसं की तुमचं कोबीवरती कॅल्शियमची कमतरता जास्त दिसते, मॉलिब्डेनमची कमतरता जास्त दिसते. त्याच्यानंतर टोमॅटो सारख्या पिकावरती कॅल्शियमची कमतरता जास्त दिसते. म्हणजे काय की ते पिकं त्या अन्नद्रव्याला लव्हिंग आहे, त्याची गरज, त्या अन्नद्रव्यांची गरज त्या पिकाला खूप जास्त प्रमाणात लागत असते. तसंच द्राक्षामध्ये सुद्धा हे जे न्यूट्रिएंट आहे, फेरस, पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक आणि बोरॉन, हे त्याच्यामध्ये अजून एक हे पण आहे, फेरस नाही बोललो, स्फुरद मुख्य अन्नद्रव्यामधला, आणि सूक्ष्म अन्नद्रव्यामधला फेरस सुद्धा द्राक्षाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागत असतो. त्याचा वापर सुद्धा पिटोल ॲनालिसिसनुसार आणि जमिनीमध्ये वेळोवेळी करणं गरजेचं असतं. तर हे जे 6 ते 7 अन्नद्रव्य आहेत याचा थोडासा अभ्यास आपण एक बघण्याचा प्रयत्न करू.
आता नायट्रोजन विषयी मी तुमच्याशी जास्त बोलणार नाही, कारण वातावरणामध्ये आपण जेव्हा छाटणी घेतो त्या छाटणीमध्ये जे वातावरण असतं त्या वातावरणामधला नायट्रोजन जो आहे तो जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात स्थिर होत असतो आणि पावसाळी वातावरण असल्यामुळे जमिनीमध्ये मुळी ऑटोमॅटिकली खराब होते आणि नायट्रोजन अमोनिकल नायट्रोजनचं आपटेक झाडामध्ये मोठ्या प्रमाणात होतं. उलट आपल्याला तो नायट्रोजन दाबावा लागतो, कमी करावा लागतो काही प्रॅक्टिसेसद्वारे, जसं अमोनियम मॉलिब्डेनमचा वापर असेल किंवा फॉस्फरस आणि पोटॅशचा थोडासा वापर करून नायट्रोजनला दाबण्याची प्रॅक्टिस असेल, तर याचा वापर करून आपल्याला नायट्रोजन बॅलन्स पद्धतीने कसा झाडामध्ये वेलीमध्ये राहील त्याच्यावरती अभ्यास करणं गरजेचं असतं. आता नायट्रोजनचा विषय थोडा बाजूला ठेवला तर आपण दुसऱ्या मुख्य अन्नद्रव्यावर येतो, तो म्हणजे स्फुरद. मित्रांनो, द्राक्षामध्ये सूक्ष्मघड निर्मितीपासनं तर तुमच्या ऑक्टोबर छाटणीमधल्या जवळजवळ 5 ते 6 mm साईजपर्यंत, जवळजवळ 5 ते 6 mm साईजपर्यंत एवढ्या ड्युरेशनमध्ये द्राक्षाला फॉस्फरसची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरज असते. आता तुमचं सूक्ष्मघड निर्मितीचा विषय तुमचा खरड छाटणीमध्ये येतो, पण तुम्ही गोडी छाटणीमध्ये जर आले तर तुमची गोडी छाटणी ते जवळजवळ 60 ते 65 दिवसापर्यंत तुमच्या द्राक्षाला फॉस्फरसची गरज खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते. द्राक्षामध्ये ज्या पण चयापचय क्रिया होत असतात त्याला पूर्णतः जी एनर्जी असते, जी ऊर्जा असते, ती झाडाला पुरवण्याचं काम हा फक्त फॉस्फरस करत असतो. नंतर झाडामध्ये जी तुमची सर्वांगीण विकास असतो तो विकास सुद्धा तुमचा फॉस्फरस करत असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला जे सांगितलं मी की एटीपी आणि एडीपी हे जे एनर्जी सिंथेसिस करणारे जे हे पार्ट्स आहेत तुमच्या झाडाचे, एटीपी सिंथेसिस एडीपी सिंथेसिस करणारे जे पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये हा जो फॉस्फरस आहे हा फॉस्फरस सर्वात महत्त्वाचा रोल करत असतो. फॉस्फरस तिथं असेल तर झाडामध्ये एनर्जी डेव्हलप होते आणि एनर्जी डेव्हलप असेल तर बाकीच्या ज्या चयापचय क्रिया असतात त्या झाडामध्ये होत असतात. म्हणून फॉस्फरसचा वापर द्राक्ष शेतीमध्ये जमिनीमधनं आणि फवारणीमधनं कसा केला पाहिजे याविषयी आपण थोडंसं चर्चा करूया. आता त्याचे कमतरतेचे लक्षणे कसे दिसतात याविषयी तुम्हाला थोडंसं सांगतो. द्राक्षाची स्फुरद ह्या मुख्य अन्नद्रव्याचा जो वापर तुम्ही जमिनीमध्ये करत असाल आणि त्याची कमतरता तो तुमच्या वेलीला येत असेल काही कारणास्तव, ती काय येते ती तुम्हाला थोडक्यात मी सांगेल पुढे, पण ती येत असेल तर तुमचं कमकुवत घड निर्मिती हा सर्वात मोठा इश्यू येतो. तो म्हणजे तुमच्या खरड छाटणीमधला फॉस्फरसचा इनबॅलन्स वापर असेल तर तुमचा कमकुवत घड निर्मिती. उशिरा पक्वता येणे ही सुद्धा तुमच्या फॉस्फरसची मेजर डिफिशियन्सी आहे. नंतर पान जे असतं तुमचं, त्या पानाला जो आपण म्हणतो की त्याला व्हायलेट कलर किंवा आपण म्हणतो की स्फुरद कमतरता आल्यानंतर पानावरती एक विशिष्ट पद्धतीने, जास्त करून द्राक्षाच्या वेलीवरती स्फुरद कमतरता तुम्हाला दिसत असते त्यावेळेस तुम्हाला ते स्पेसिफिक कलर डेव्हलप होत नाही, झाड ते दाखवत नाही, पाने लाल पडून आणि उलट्या बाजूने वळतात. म्हणजे जसं द्राक्षामध्ये पोटॅश कमतरतेमध्ये जे पान असतात ते आतल्या साईडला वळतात, तसं फॉस्फरस कमतरतेमध्ये ते मागच्या साईडला थोडेसे पानं तुम्हाला वळताना दिसतात. मेजरली फॉस्फरस कमतरतेचे लक्षणं वेल ही एवढी दाखवत नाही, पण पिटोल अनालिसिसमध्ये तुम्हाला ते लक्षात येतं. आता हा जो फॉस्फरस आहे याला मॅनेज करत असताना आपल्याला जमिनीमध्ये मेजर प्रॉब्लेम येतो. जमिनीमध्ये जेव्हा आपण फॉस्फरसचे ॲप्लिकेशन करतो तो जवळजवळ 70 ते 80% फॉस्फरस जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्थिर होत असतो. स्थिरीकरण हे जमिनीमध्ये फॉस्फरसचं सर्वात मोठं डिसॲडव्हान्टेज आहे. याच्यामध्ये जमिनीमध्ये जो पण कॅल्शियम आहे, जमिनीमध्ये जे पण सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, या सूक्ष्म अन्नद्रव्याबरोबर हा फॉस्फरस खूप मोठ्या प्रमाणात स्थिर होतो आणि स्थिर झालेला फॉस्फरस अवेलेबल करणं ही आपल्या द्राक्ष बागायतदारांची खूप मोठी कसोटी आहे. कारण द्राक्षाची तुम्हाला मी बोललो की जवळजवळ 60 ते 70% जमिनी ज्या आहेत ह्या चुनखडयुक्त जमिनी आहेत. त्या जमिनीमध्ये 5% वरती चुनखड आहे आणि अशा जमिनीमध्ये फॉस्फरस मॅनेजमेंट करणं हे आपल्याला खूप अवघड जात असतं. मग त्याच्यासाठी ह्या चुनखडयुक्त जमिनीमध्ये फॉस्फरस उपलब्ध करण्यासाठी तुमच्याकडे काही ऑर्गॅनिक ॲसिड बेस प्रॉडक्ट्स आहे. जसं आता मी तुम्हाला ही स्लाइड दाखवतो, ॲग्रीप्लेक्स OA म्हणून आपलं ॲग्रीसर्च इंडिया कंपनीचं एक ऑर्गॅनिक ॲसिड आहे, सेंद्रिय आम्ल आहे, ज्याचा वापर तुम्ही जमिनीमध्ये जर केला तर जमिनीमध्ये जे स्थिर झालेले अन्नद्रव्य आहेत त्या स्थिर झालेल्या अन्नद्रव्यांना सोल्युलाइज करण्याचं काम, ब्रेक करण्याचं काम आणि पिकाला अवेलेबल फॉर्ममध्ये तो फॉस्फरस आणि ज्याबरोबर तो स्थिर झालेला आहे
त्याला पिकाला अवेलेबल फॉर्ममध्ये करून देण्याचं काम हे ॲग्रीप्लेक्स OA करत असतं. दुसरं, तुमच्या जमिनीमध्ये हे सेंद्रिय आम्ल असल्यामुळे तुमच्या जमिनीमधील सूक्ष्मजीव सृष्टी वाढवण्याचं काम करणार. त्याच्यानंतर जमिनीमध्ये जो सेंद्रिय कर्बा आहे त्या सेंद्रिय कर्बाला वाढवण्यासाठी हे ॲग्रीप्लेक्स OA मदत करतं. मित्रांनो, हे 100% ऑर्गॅनिक असल्यामुळे तुमच्या जमिनीमधील सूक्ष्म जीवांवरती कोणताही विपरीत परिणाम होत नाही. तुम्ही हातावरती घेऊन सुद्धा त्याला बघितलं तरी तुमच्या हाताला सुद्धा कोणतीही इजा होणार नाही. त्याचा जो वास आहे तो वास तुमच्या शरीरात समजा काही त्याचे फ्ल्युम्स गेले तर त्याची साईड इफेक्ट तुम्हाला कोणतीही होणार नाही, जसे की केमिकल ॲसिडचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात. म्हणून ह्या ॲग्रीप्लेक्स OAचा वापर जर तुम्ही द्राक्ष शेतीमध्ये छाटणीच्या वेळेस साधारणतः 2 ते 3 लिटर जमिनीच्या प्रकारानुसार, त्याच्यानंतर छाटणीनंतर 30 दिवसाने 2 लिटर आणि छाटणीनंतर 60 दिवसाने 2 लिटर असं जवळजवळ 7 ते 8 लिटर प्रति सीझनमध्ये जर तुम्ही याचं ॲप्लिकेशन केलं तर जमिनीमध्ये तुम्ही जो फॉस्फरस देता आहात या फॉस्फरसला, जमिनीमधील कॅल्शियमला, जमिनीमधील सूक्ष्म अन्नद्रव्यांना पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम आणि आपण जे इनपुट टाकतोय, जे आपण अन्नद्रव्य टाकतोय त्या अन्नद्रव्याला जमिनीमध्ये स्थिर न होऊ देता पिकाला अवेलेबल करून देण्याचं काम हा तुमचा ॲग्रीप्लेक्स OA करतो. आणि मेजर फॉस्फरस जो आहे, जो तुम्हाला मी सांगितलं त्याचं महत्त्व, की द्राक्षामध्ये एनर्जी किंवा जी पण चयापचय क्रिया होत असते त्या चयापचय क्रियेला एनर्जी पुरवण्याचं काम हा फॉस्फरस मेजरली करत असतो. आणि ह्या फॉस्फरसला जमिनीमधनं अवेलेबल करून देण्यासाठी तुम्ही ह्या ॲग्रीप्लेक्स OAचा वापर, समजा तुम्ही 05234 देत असाल, 1261 देत असाल किंवा कोणतं तरी फॉस्फरसयुक्त खत देत असाल, या खताबरोबर सुद्धा तुम्ही मिक्स करून याचं ॲप्लिकेशन करू शकता. ज्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त आहे, pH जास्त आहे, क्षारांचं प्रमाण जास्त आहे, अपटेकचा प्रॉब्लेम आहे, अशा जमिनीमध्ये तुम्ही याचा वापर सूक्ष्म अन्नद्रव्य अवेलेबिलिटीसाठी आणि फॉस्फरसयुक्त खताच्या अवेलेबिलिटीसाठी करू शकतात. अशा या फॉस्फरसला तुम्ही बॅलन्स फॉर्ममध्ये वापर करणं गरजेचं आहे. आता ह्या तिन्ही अन्नद्रव्यांचा वापर आणि महत्त्व समजून घेतल्यानंतर मी तुम्हाला थोडंसं त्याचं एकत्रित ॲप्लिकेशन कसं करायचं ते सांगेन. पालाश, मित्रांनो, बरेच लोक द्राक्ष बागायतदार पालाचा वापर हा फक्त फळ तुमचं सेट झालं किंवा 60-65 दिवसाचा तुमचा प्लॉट झाला का तिथून पुढे वाढवण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याच लोकांना असं वाटतं की पालाश हा फक्त तुमचा द्राक्षाची साईज वाढवण्यासाठी, गोडी वाढवण्यासाठी, कलर डेव्हलपमेंटसाठी काम करतो. एकदम चुकीची मनामध्ये एक वेगळी संकल्पना निर्माण झालेली आहे शेतकऱ्यांच्या. मित्रांनो, पालाश हा छाटणी झाल्यापासून तर हार्वेस्टिंग होईस तोपर्यंत एकमेव असा न्यूट्रिएंट आहे की तो पूर्ण तुमच्या लाईफ सायकलमध्ये काम करत असतो. म्हणून पालाचा वापर तुम्हाला छाटणीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत टप्प्याटप्प्याने झाडाच्या गरजेनुसार, पिटिओल ॲनालिसिसनुसार करणं गरजेचं आहे. झाडांमध्ये जर तुम्ही पालाचा वापर व्यवस्थित ठेवला तर पालाश तुमच्या वेलीमध्ये पाण्याचं वहन करत असताना त्या वेलीमध्ये जे टर्जिडिटी किंवा टर्गर प्रेशर निर्माण होत असतं तो बॅलन्स करण्याचं काम तुमचा पालाश तुमच्या वेलीमध्ये करत असतो. नंतर पालाचा सर्वात महत्त्वाचा रोल तुम्हाला सर्वांना माहिती की पालाश हे झाडाची प्रतिकारशक्ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढवतं. त्याच्यामुळे वेलीला किंवा घडाला रोगाचा जो अटॅक होत असतो तो अटॅक सहन करण्याची कॅपॅसिटी निर्माण करण्यामध्ये पालाचा मेजर रोल असतो. नंतर शेवटी तुम्ही जेव्हा पालाचा वापर करता तेव्हा जे अन्नद्रव्य, जी साखर तयार झालेली असते ती साखर सिंकपासनं, म्हणजे जे सोर्स आहे, जिथं साखर तयार झाली ती सोर्सपासनं सिंकपर्यंत पुरवण्याचं काम, म्हणजे पानापासनं वेलीपर्यंत पुरवण्याचं काम, घडापर्यंत घेऊन जाण्याचं काम हा पालाश खूप मोठ्या प्रमाणामध्ये करत असतो. म्हणून पालाचा वापर तुम्ही छाटणी झाल्यापासून ते हार्वेस्टिंग होईस तोपर्यंत बॅलन्स फॉर्ममध्ये टप्प्याटप्प्याने करणं गरजेचं आहे. पालाची कमतरता कशी येते तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. जुने पानं जे असतात ते आतमध्ये वळतात, कडेच्या बाजूने पाने पिवळी पडतात आणि नंतर ती पाने करपतात. ठीक आहे, तर हे जे मी तुम्हाला, आणि अजून एक सर्वात महत्त्वाचा जो पालाचा रोल आहे तो म्हणजे स्टोमॅटल ओपनिंग क्लोजिंग. बघा, ढगाळ वातावरण जेव्हा असेल तेव्हा बरेचसे झाड हे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी ट्रान्सपिरेशन लॉसेस जे होत असतात ते ट्रान्सपिरेशन लॉसेस पूर्णतः थांबवतं. सूर्यप्रकाश पूर्णतः आपल्या त्या वेलीला भेटत नसल्यामुळे तो स्टोमाटा क्लोज होतो आणि क्लोज झाल्यानंतर झाडाचं पूर्ण चयापचय क्रिया जी असते ती मंदावते. मग अशा वेळेस झाड रोगाला लवकर बळी पडतं. मग अशा वेळेस तुमच्या वेलीमध्ये जर प्रॉपर टर्गर प्रेशर असेल, प्रॉपर पोटॅशची लेवल जर असेल तर झाडाचा स्टोमॅटल ओपनिंग क्लोजिंगचा जो
रेशो आहे तो बऱ्यापैकी वाढताना दिसतो आणि त्याच्यामुळे तुम्ही जे अन्नद्रव्य फवारणीमधनं वापरणार आहात किंवा जे तुम्ही आंतरप्रवाही बुरशीनाशक कीटकनाशक फवारणीमधनं वापरणार आहात त्याचा तुम्हाला चांगल्या पद्धतीने फायदा होताना दिसतो जेव्हा तुमची पालाची व्यवस्थित वेलीमध्ये पालाची वेलीमध्ये व्यवस्थित बॅलन्स असेल किंवा लेवल असेल तर तुम्हाला याचा सुद्धा फायदा होत असतो. पालाच तुमच्या झाडामध्ये असेल तर नेक्रोसिसचे प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात कमी होतात. त्याच्यानंतर पावडरी मिल्ड्यू जो आहे हा रोग सुद्धा पालाची व्यवस्थित जर बॅलन्स तुमच्या पानामध्ये असेल तर पावडरी मिल्ड्यूचा अटॅक सुद्धा तुमच्या वेलीमध्ये खूप कमी प्रमाणात येतो किंवा येत सुद्धा नाही. आता हे जे तुम्हाला मी नत्र, स्फुरद आणि पालाश हे जे 3 अन्नद्रव्य सांगितले, या अन्नद्रव्याचा वापर तुम्ही छाटणीच्या अगोदर समजा तुम्ही सुपर फॉस्फेटचा वापर करत असाल तर सुपर फॉस्फेट हे उत्कृष्ट एक सॉइल कंडिशनर म्हणून सुद्धा काम करतं. तर तुम्ही साधारणतः एकरी 350 ते 400 किलोच्या आसपास सुपर फॉस्फेटचा वापर छाटणीच्या अगोदर बेडवरती पूर्णतः फोकून करणं गरजेचं आहे. एक बऱ्याचशा शेतकऱ्यांना एक खूप वाईट सवय असते की ते ड्रिपरच्या खाली तिथं मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खताचा वापर करतात. म्हणजे लिक्विड खतं पण तिथूनच जातात, जे तुमचे दाणेदार खतं असतात ते पण तुम्ही तिथं ड्रिपरच्या खालीच टाकतात. त्याच्याने तुमच्या ड्रिपरच्या खाली जो रूट झोन असतो त्या रूट झोनमध्ये ह्या क्षारांचं किंवा अन्नद्रव्यांची टॉक्झिसिटी निर्माण होते आणि टॉक्झिसिटी निर्माण झाल्यामुळे दिलेलं अन्नद्रव्य ते झाड पाहिजे तसं उचलू शकत नाही आणि त्याची जे कन्व्हर्जन जी कॅपॅसिटी आहे त्या अन्नद्रव्याची ती सुद्धा बऱ्यापैकी मंदावून जाते. कारण तिथं जे पण सूक्ष्मजीव असतात ते सूक्ष्मजीव सुद्धा त्यांची कार्यक्षमता तिथं मंदावते. कारण कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते एकाच जागेवर मोठ्या प्रमाणामध्ये अन्नद्रव्यांचं होत असतं. म्हणून सुपर फॉस्फेट असेल किंवा 10-26-26 असेल किंवा DAP असेल किंवा तुम्ही 24-24 वापरत असाल किंवा काही कॉम्प्लेक्स वगैरे वापरत असाल तर त्याचा वापर तुम्ही बोधावरती पूर्णतः पसरून आणि फुकूनच करणं गरजेचं आहे. ही अत्यंत महत्त्वाचा संदेश तुम्हाला मी आज देऊ इच्छितो. बोधावरती ड्रिपरच्या खाली कधीही अन्नद्रव्यांचा वापर करू नाही. कोणत्या? ह्या दाणेदार खतांचा वापर तुम्ही पूर्णतः बोधावरती फोकून आणि त्याला मातीआड कसं होईल, कोणतंही दाणेदार खत हे मातीआड होणं गरजेचं आहे. मातीआड कसं होईल याच्याकडे प्रत्येक शेतकऱ्याने लक्ष देणं गरजेचं आहे. मातीआड जर खत झालं नाही तर त्याची कार्यक्षमता ही 70 ते 80% कमी होऊन जाते. जे वापरतात ते फक्त 15 ते 20% काम करतं, बाकीचं बरंचसं तुमचं वाया जातं. माती आड झाल्यानंतर तुमच्या त्या खताची कार्यक्षमता ही 15 ते 20% वाढून जाते. म्हणजे 15% ते पिकाला लागत असेल तर ते तुमचं 25-30% पिकाला अवेलेबल होण्यासाठी मदत होत असते. म्हणून ह्या दाणेदार खतांचा वापर जेव्हाही तुम्ही कराल तेव्हा पूर्ण बोधावर ते पसरून तुम्हाला कसं टाकता येईल याच्याकडे प्रत्येक शेतकऱ्याने लक्ष द्यायचं आणि ते मातीआड कसं होईल याकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्यायचं. अर्ली छाटणीमध्ये तर तुम्हाला ही प्रॅक्टिस अत्यंत सोपी आहे. पाऊस पडत असतो, बोध तुमचा बऱ्यापैकी पोरस असतो. तुम्ही बोधावरती जर ह्या रासायनिक खतांचा वापर जर टप्प्याटप्प्याने जर केला स्टेजनुसार तर तुम्हाला त्याचा फायदा होतो. जसं सुपर फॉस्फेटचा वापर छाटणीच्या अगोदर तुम्ही केला तर तुम्हाला बऱ्यापैकी 45-40 म्हणजे सेटिंग होईल तोपर्यंत तुम्हाला फॉस्फरस पण देण्याची गरज पडत नाही. दुसरं म्हणजे कॅल्शियम सुद्धा देण्याची गरज पडत नाही जमिनीमधनं. तिसरं म्हणजे तुम्हाला अतिरिक्त सल्फर सुद्धा देण्याची गरज पडत नाही. या सुपर फॉस्फेटमधनं तुम्हाला कॅल्शियम मिळून जातो, फॉस्फरस बऱ्यापैकी मिळून जातो. किंवा छाटणी झाल्यानंतर तुम्ही सुरुवातीला समजा 400 किलोचं ॲप्लिकेशन सुपर फॉस्फेटचं करायचं ठरवलं. समजा 200 किलो तुम्ही छाटणीच्या अगोदर करा 15-20 दिवस अगोदर आणि छाटणी झाल्यानंतर फिलफूटच्या अवस्थेमध्ये तुम्ही परत सुपर फॉस्फेटचं ॲप्लिकेशन जरी बोधावर केलं तरी सुद्धा तुम्हाला तो सुपर फॉस्फेट, कॅल्शियम, फॉस्फरस हे जे 2 अन्नद्रव्य आहेत हे तुमचं सेटिंगपर्यंत पुरवण्याचं काम करतो. बऱ्याच लोकांना वाटतं की लिक्विड फर्टिलायझरचा वापर शेतीमध्ये करणं गरजेचंच आहे. लिक्विड खतांशिवाय तुमची पिकं येऊ शकणार नाही किंवा द्राक्षाचं पीक येऊ शकणार नाही असं काही नाही. तुम्ही नत्र, स्फुरद, पालाश हे जे अन्नद्रव्य आहेत हे अन्नद्रव्यांचा वापर तुम्ही दाणेदार खतांमधनं सुद्धा व्यवस्थित करू शकतात. आणि दाणेदार खतांमधनं फक्त बॅलन्स पद्धतीने समजा तुम्हाला 10-26-26 वापरायचे सुरुवात. बरेच लोक असे आहेत की अजून सुद्धा सेटिंगपर्यंत सिंगल लिक्विड फर्टिलायझरचा वापर न करता जस्ट सुपर फॉस्फेट 10-26-26 किंवा 18-46 अशा खतांचा वापर करून सुद्धा तुम्ही ते NPK बॅलन्स पद्धतीने पुरवू शकतात जमिनीच्या प्रकारानुसार, माती परीक्षणानुसार. फक्त एक तुम्हाला काळजी घ्यायची ती म्हणजे
जेव्हा पण दाणेदार खत तुम्ही वापरणार पूर्ण बोधावर ते टाकायचे आणि दुसरं म्हणजे सर्वात महत्त्वाचं ते मातीआड होणं गरजेचं आहे. आता दुसरा जो विषय येतो तो म्हणजे दुय्यम अन्नद्रव्याचा. मित्रांनो, दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शियम हा सर्वात महत्त्वाचा द्राक्ष पिकामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे सेल इलॉंगेशन, सेल मल्टिप्लिकेशन, नंतर सेल भित्तिकेला मजबूती देणं, मग त्याचे परत जे ॲडव्हान्टेज आहेत की ते तुमच्या दोड्यामधली कूज असेल, फ्लॉवरिंगमधली कूज असेल, क्रॅकिंग प्रॉब्लेम असेल, ममिफिकेशन असेल, परत तुमचं ब्रिक्स लेवल असेल, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या सेकंडरी न्यूट्रिएंटवरती मेजरली डिपेंड असतात. त्याच्यामधला कॅल्शियम हा सर्वात महत्त्वाचा अन्नद्रव्य. कॅल्शियमचा उपयोग द्राक्षामध्ये पाने, काड्या तसेच मुळांमधील अत्यावश्यक घटक आहे. प्रत्येक नवीन जी फूट निर्माण होते, जिथं पण नवीन फूट जसे की वेलीची वाढ होणं, मुळीची वाढ होणं, ह्या वाढीच्या अवस्थेमध्ये कॅल्शियम हा सर्वात महत्त्वाचा रोल करत असतो. त्याच्यानंतर पेशी भित्तिकेची निर्मिती म्हणजे पेशी निर्मिती करणं, पेशीची इलॉंगेशन करणं, मल्टिप्लिकेशन करणं आणि जे तयार झालेली पेशी आहे तिची जी वॉल आहे ज्याला आपण पेशी भित्तिका म्हणतो तिला मजबूती देणं, ह्या सर्व गोष्टींमध्ये कॅल्शियमचा खूप मोठा रोल असतो. पेशी भित्तिका मजबूत असेल तर ऑटोमॅटिकली झाडाची प्रतिकारशक्ती चांगली असते, वेलीची प्रतिकारशक्ती चांगली असते आणि ते झाड किंवा ते वेल किंवा ते घड रोगाला कमी बळी पडत असतं. कमतरतेचे लक्षण मी तुम्हाला पुढे सांगेलच. आता जमिनीमध्ये जेव्हा तुम्ही कॅल्शियम देत असतात, हा सर्वात महत्त्वाचा आजच्या सेमिनारमधला पॉईंट आहे की जमिनीमध्ये जेव्हा तुम्ही कॅल्शियम देत असतात तो कॅल्शियम तुमच्या झाडामधनं जेव्हा मुळीमधनं जेव्हा झाडामध्ये एंट्री करतो तोपर्यंत तो मोबाईल असतो, पण एकदा झाडामध्ये त्यांनी एंट्री केली का तो इमोबाईल होतो. इमोबाईल म्हणजे काय? झाडामध्ये एंट्री केल्यानंतर त्याचं वहन जे आहे ते वहन अत्यंत स्लो होऊन जातं. जेव्हा तो इथं बघा, कॅल्शियम इज नॉट रिडिस्ट्रीब्युटेड फ्रॉम ओल्डर टू द यंगर लीव्स, म्हणजे जुन्या पानामध्ये समजा कॅल्शियम गेला तर तो कॅल्शियम जुन्या पानामधनं नव्या पानाकडे रिडिस्ट्रीब्यूट होत नाही किंवा त्याचं ट्रान्सलोकेशन नव्या पानांकडे होत नाही. समजा तुमच्या द्राक्षाची वेल आहे किंवा झाड आहे, त्या झाडामध्ये तुम्ही जमिनीमध्ये कॅल्शियम दिला, तो कॅल्शियम तुमच्या खोडामध्ये 50-60% गेला, ओलांड्यात तुमचा 30-40% गेला, जुन्या पानामध्ये तुमचा 5-6%, 10% गेला, पण तुमच्या नव्या पानापर्यंत आणि घडापर्यंत हा जमिनीमधनं दिलेला कॅल्शियम पुरत नाही, पोहोचत नाही. म्हणून आपल्याला कॅल्शियमचा वापर शेंड्यासाठी, नवीन पानांसाठी आणि घडासाठी फवारणीद्वारे सुरुवातीच्या कालावधीपासून करणं गरजेचं असतं. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही पुढच्या स्लाइडमध्ये बघितलं तर कॅल्शियम जुन्या पानांमध्ये जवळजवळ 3 आणि 3, 6, 7, 8, 9 कॅल्शियमचे आयन जुन्या पानामध्ये गेलेले आहेत. त्याच्यानंतर वरच्या पानामध्ये बघितलं तर 5च गेलेले, त्याच्या वरच्या पानात गेले तर तुम्ही 2-3च गेलेले असतील. असं करत करत शेंड्याच्या पानापर्यंत तो कॅल्शियम जमिनीमधला पोहोचत नाही. इमोबाईल न्यूट्रिएंट असल्यामुळे तुम्हाला घडासाठी आणि शेंड्याच्या पानांसाठी टप्प्याटप्प्याने कॅल्शियमचा वापर करणं हे गरजेचं असतं. जमिनीमध्ये सुद्धा तुम्ही जो कॅल्शियम देताय तो तुमचा महत्त्वाचाच आहे, तो तुम्हाला खोडासाठी, वलांड्यासाठी आणि जुन्या पानांसाठी तो काम करणारच आहे, पण फवारणीमधून तुम्हाला घडासाठी, मेजरली घडासाठी कॅल्शियम देणं गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही कॅल्शियम फवारणीमधनं वापरता तेव्हा तुम्हाला सर्वात महत्त्वाचे फायदे जे येतात ते म्हणजे द्राक्षाला जी वेल असते किंवा तुम्हाला मी बोललो की रूट असतं, त्या रूटची वाढ तुमच्या जमिनीमधला कॅल्शियम करेल, पण द्राक्षाच्या वेलीची, शेंड्याची वाढ आणि घडाची वाढ जी आहे ती तुम्हाला कॅल्शियममुळेच होत असते. ती कॅल्शियमची मेजर रोल तिथं करत असतो. द्राक्ष घडातील दोडागळ, फ्लॉवरिंगमधली कूज अशा समस्येच्या व्यवस्थापनासाठी सुद्धा कॅल्शियमचा मेजर रोल असतो. त्याच्यानंतर द्राक्ष पिकातील जी पेशी भित्तिका आहे तिला मजबूती देण्याचं काम सुद्धा कॅल्शियम खूप चांगल्या पद्धतीने फवारणीमधला करत असतो. जसं आपण ॲग्रिसर्चचं कॅल्मिनो रिकमेंड करत असतो. आम्ही सांगतो की कॅल्मिनोचा वापर तुम्ही फेलफूट झाली तेव्हापासून सुरुवात करा. जसं की कोणत्याही बाळाला कॅल्शियमची गरज ही जन्म झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागत असते, म्हणजे कवळ्या अवस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागत असते. तेव्हा जर त्याला कॅल्शियमची कमी पडली तर नंतर तुम्ही कितीही कॅल्शियम पुरवला तरी तो चांगल्या पद्धतीने पुढे सर्वाइव्ह करू शकत नाही. तसं घडाला जशी जशी घडाची निर्मिती होते, जसे जशा स्टेजेस पुढे जातात घडाच्या, तशा तशा घडाला कॅल्शियम पुरवणं हे आपल्याला फवारणीद्वारे अत्यंत गरजेचं असतं. त्याच्यानंतर
सर्वात महत्त्वाचं, पानामधील जी ब्रिक्स आहे, जी तुमच्या पानामधील ब्रिक्स चांगली असेल तर तुमच्या पानाची रोगप्रतिकार शक्ती चांगली असते. ती ब्रिक्स वाढवण्यामध्ये सुद्धा, जसं आपण द्राक्षाची ब्रिक्स मोजतो गडाची, तशी पानाची सुद्धा ब्रिक्स मोजली जाते. तर पानाची ब्रिक्स तुम्ही साधारणतः 12च्या पुढे असणं गरजेचं असतं. तर ती ब्रिक्स वाढवण्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम ही अन्नद्रव्य खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. त्याच्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते, किडांची झाडाची कीड विरोधात प्रतिकार शक्ती वाढते आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला उत्पन्नावरती त्याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा भेटतो. नंतर कॅल्शियम, जसे की कॅल्मिनोचा आपण फवारणीद्वारे रिकमेंडेशन करतो. तर कॅल्मिनोचा वापर तुम्ही टप्प्याटप्प्याने केला तर प्रतिबंधक म्हणून मनी क्रॅकिंग टाळण्यासाठी सुद्धा त्याचा मदत होते. बरेच लोक कॅल्शियम क्रॅकिंग सुरुवात व्हायला लागली का मग मार कॅल्शियम क्लोराईड, मार कॅल्शियम ऑक्साईड, मार अॅमिनो ॲसिड चिलेट कॅल्शियम, बरेच लोक त्याचा वापर करत असतात. मित्रांनो, तेव्हा त्याचा वापर करून तुम्हाला कोणताही फायदा होणार नाही. प्रतिबंधक म्हणून जेव्हा तुमच्या मण्याची डेव्हलपमेंट होत असते, म्हणजे फेल फूट निघाली तुमची, पहिली तुमची कळी डीप झाली, तिथून पुढे तुमचं कॅल्शियमचं ऍप्लिकेशन टप्प्याटप्प्याने होणं गरजेचं असतं. ते कसं करायचं मी तुम्हाला अजून पुढे सांगतो. पण फवारणीद्वारेच का करायचं हे बी तुम्हाला मी पुढे सांगतो. पण त्याचा फायदा समजून घ्या. कॅल्शियमच्या द्राक्षामध्ये शेंड्याची वाढ, गळकूज न होऊ देणं, फुलोऱ्यामधली कूज कमी होण्यासाठी किंवा व्यवस्थापनासाठी मदत करणं, सेल वॉल जे असतं त्याला मजबूती देणं, ब्रिक्स लेवल वाढवणं, क्रॅकिंग प्रॉब्लेम कमी करणं, प्रतिबंधक म्हणून वॉटर बेरीज ज्या असतात त्याला, म्हणजे आपण त्याला मनी पिचका पडणं म्हणतो, ती सुद्धा एक कॅल्शियमची कमतरता आहे द्राक्ष पिकामध्ये. तिला न येऊ देणं किंवा त्याचं व्यवस्थापन करणं. त्याच्यानंतर स्टेम किंवा बंच नेक्रॉसिस ही तुम्हाला खूप मोठी समस्या द्राक्ष पिकामध्ये दिसत असते. त्याच्या व्यवस्थापनामध्ये सुद्धा कॅल्शियमचा खूप मोठा रोल असतो. आता बंच नेक्रॉसिसमध्ये अजून काही कारणं आहेत, पण मेजर कॅल्शियमचा तिथं रोल असतो. त्याच्यानंतर तुमच्या घडाला व्यवस्थित गर निर्माण होणं, लवचिकपणा तुमच्या घडाला व्यवस्थित राहणं, कुरकुरीतपणा तुमच्या घडाला व्यवस्थित राहणं, घडाला चमक चांगली येणं, साखर वजन चांगलं येणं, या सर्व गोष्टींसाठी कॅल्शियमचा खूप महत्त्वाचा रोल द्राक्ष पिकामध्ये आहे. पण बरेचसे द्राक्ष बागायतदार कॅल्शियमचा वापर सेटिंग झाल्यानंतर करण्याचा प्रयत्न करतात. मग ते पहिल्या दुसऱ्या सेटिंग स्प्रेमध्ये कॅल्शियम टाकणार, डीपमध्ये टाकणार, त्याच्यानंतर ESS मध्ये कॅल्शियमचा वापर करणार, तिथून पुढे खूप कॅल्शियमचा वापर होतो. पण मित्रांनो, तुम्हाला एक प्रामाणिकपणे एक सल्ला राहील की कॅल्शियम युक्त खताचा वापर जर तुम्हाला फवारणीद्वारे करायचा आहे तर त्याचा वापर तुम्हाला फेलफूटपासूनच चालू करावा लागेल. फेलफूटला आम्ही एक कॅल्मिनो झिंकावरचं कॉम्बिनेशन आम्ही कधी बऱ्याचशा 3-4 वर्षापासून शेतकऱ्यांना त्याच्याविषयी टेक्नॉलॉजी सप्लाय करण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, बोरॉन ह्या 4 अन्नद्रव्यांचा वापर फेलफूट झाली तिथून टप्प्याटप्प्याने झाडाच्या गरजेनुसार, वेलीच्या गरजेनुसार, पिटिओल अनालिसिसनुसार करण्याचा प्रयत्न करा. मग आमचं एक कॉम्बिनेशन आहे. ॲग्रिसर्च म्हणतं की कॅल्मिनो झिंकाबोर हे जे कॉम्बिनेशन आहे, ह्या कॉम्बिनेशनचा वापर तुम्ही फवारणीमधनं फेलफूट झाली तिथून फेलफूटला एक स्प्रे, म्हणजे फेलफूट झाल्यानंतर एक स्प्रे, त्याच्यानंतर फेलफूट ते दोडाच्या अवस्थेमध्ये एक स्प्रे, नंतर दोडा ते फ्लॉवरिंगच्या अवस्थेमध्ये एक स्प्रे, 100% फ्लॉवरिंगच्या अवस्थेमध्ये एक स्प्रे, 100% सेटिंगच्या अवस्थेमध्ये एक स्प्रे, त्याच्यानंतर 3-4 mm साईजला एक स्प्रे आणि साधारणतः तुमची 7 ते 8 mm साईजला एक स्प्रे. इलॉंगेटेड व्हरायटी असेल तर 10 mm पर्यंत एक स्प्रे. असे तुमचे कमीत कमी कॅल्मिनो सारख्या कॅल्शियमचा वापर फवारणीमधनं 7 ते 8 स्प्रेमध्ये जाणं गरजेचंच आहे. का मी कॅल्शियमवरती तुम्हाला भर देतोय की कॅल्शियम हा तुम्हाला द्राक्ष पिकामध्ये बऱ्याचशा ज्या समस्या आहेत त्या समस्येवरती एक खूप चांगलं शस्त्र म्हणून काम करत असतो. म्हणून कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक, बोरॉन याचा तुम्हाला समतोल वापर करायचा असेल तर तुम्ही फवारणीमधनं झिंकावर कॅल्मिनो आणि त्याच्याबरोबर मॅग्नेशियम सल्फेट हे जे कॉम्बिनेशन आहे, आता लिक्विड फॉर्ममध्ये आपलं कॅल्मिनो ॲग्रिसर्च आलेलं आहे, तर ते तुम्ही 500 मिली, त्याच्यानंतर झिंकावर 500 मिली आणि मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्राम असं प्रति 200 लिटर पाणी, अशा पद्धतीने तुम्ही जर तुम्ही 5-6 स्प्रे 5-5, 6-6 दिवसाच्या अंतराने जर तुम्ही फेलफूटपासनं ते 8 ते 10 mm साईजपर्यंत करण्याचा प्रयत्न केला तर खूप चांगल्या पद्धतीने हे जे मी तुम्हाला फायदे सांगितले ते तुम्हाला दिसून येतात. आता ह्या मी कॅल्मिनोचा किंवा कॅल्शियमचा वापर फवारणीमधनंच का करायचा तर याच्या मागे सुद्धा कारणं आहेत, ते तुम्हाला थोडेसे सांगतो. जमिनीमध्ये बहुतांश कॅल्शियम हा अविद्राव्य स्वरूपामध्ये वेगवेगळ्या ऋणभारित आयनांबरोबर स्थिर होत असतो. मग त्याच्यामध्ये कॅल्शियम फॉस्फेट असेल, कॅल्शियम कार्बोनेट असेल, कॅल्शियम सल्फेट असेल, हे जे फॉर्म तयार झालं हे पिकाला इनसोल्युबल असतात आणि ते अवेलेबल होण्यासाठी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणे काम करावं लागतं. जमिनीमध्ये
न्यूट्रिएंट सोल्युबलायझिंग करणारे बॅक्टेरियाचा वापर असेल किंवा ऑर्गॅनिक ॲसिडचा वापर असेल किंवा इनऑर्गॅनिक ॲसिडचा वापर असेल करावा लागतो. म्हणून हा जमिनीमधनं दिलेला कॅल्शियम हा तुमच्या खोडापर्यंत वरांड्यापर्यंत पोहोचतो, शेंड्यापर्यंत आणि घडापर्यंत तो पोहोचू शकत नाही. अवेलेबिलिटीचा खूप मोठा इश्यू असतो. त्याच्यानंतर दुसरं, मुळाच्या सभोवताली समजा अमोनिकल, पोटॅशियम बेस किंवा मॅग्नेशियम, सोडियम हे जे धनभारित कॅटायन आहेत, धनभारित आयन आहेत, त्याचं प्रमाण जर तुमच्या रायझोस्फिअरमध्ये मुळाच्या सानिध्यामध्ये जास्त असेल तर जमिनीमधल्या कॅल्शियमला आपटेक होण्यासाठी खूप कष्ट घ्यावं लागतात. कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी सुद्धा जी मोजली जाते त्याच्यामध्ये कॅल्शियमचा मेजर रोल असतो. तर ती कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटीमध्ये सुद्धा ह्या पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम, अमोनियम याचा पर्सेंटेज हे कॅल्शियमपेक्षा जास्त असतं. म्हणून ह्या कॅल्शियमचा वापर तुम्हाला फवारणीद्वारे करणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर कॅल्शियमचे वहन मुळीमध्ये फक्त पाण्याद्वारेच होत असतं. हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. जेव्हा पानामध्ये पाणी असतं त्या पाण्याचं जेव्हा बाष्पीभवन होईल त्याच वेळेस जमिनीमधनं झाड पाणी घेणार आणि जेव्हा पाणी घेणार त्याच वेळेस तुमच्या जमिनीमधला कॅल्शियम हा अपटेक होणार. म्हणजे मास फ्लो ही जी कन्सेप्ट आहे, पाण्याद्वारेच अन्नद्रव्यांचं पिकामध्ये एंट्री होणं, ह्या कन्सेप्टमध्ये कॅल्शियम मोडत असतो. ट्रान्सपिरेशन फ्लो जर प्रॉपर असेल झाडाचा, म्हणजे वेलीच्या पानामधनं पाणी वरती बाष्पीभवनाद्वारे जात असेल आणि मुळीमधनं जो सॅप फ्लो आहे तो जर प्रॉपर झाडाचा असेल तरच तुमच्या जमिनीमधनं कॅल्शियम हा अपटेक होतो. त्याच्यासाठी वातावरणामध्ये पुरेसा सूर्यप्रकाश, जमिनीमध्ये पुरेसा किंवा प्रॉपर वापसा स्थिती असणं गरजेचं असतं. नसेल तर कॅल्शियमचे शोषण मुळीद्वारे खूप कमी प्रमाणात होते. म्हणून आपल्याला फवारणीद्वारे कॅल्शियमचा वापर करणं गरजेचं असतं. पिकामध्ये कॅल्शियम वहनशील नसल्यामुळे मुळांवाटे घेतलेला कॅल्शियम जुन्या भागाकडून नव्या भागाकडे पोहोचू शकत नाही. त्याच्यानंतर मुळांवाटे घेतलेला कॅल्शियम हा फक्त पर्णरंध्र असलेले म्हणजेच बाष्प उत्सर्जन होणाऱ्या भागापर्यंतच पोहोचतो. ही पण तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट आहे की समजा ज्या झाडाला पर्णरंध्र आहेत, म्हणजे जे झाड स्वतःचं अन्न स्वतः झाडणे पान, जे वेलीचं पान स्वतःचं अन्न स्वतः तयार करत आहे अशा पानापर्यंत जमिनीमधला कॅल्शियम पोहोचतो. जे पान स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीये, हिरवं पान नाहीये, क्लोरोफिल तिथं डेव्हलप झालेलं नाहीये, अशा सिंकपर्यंत आणि घडापर्यंत हा जमिनीमधला कॅल्शियम पोहोचत नाही. म्हणून आपल्याला द्राक्ष शेतीमध्ये कॅल्मिनो सारख्या प्रॉडक्टचा वापर फवारणीद्वारे करणं गरजेचं आहे. वरील सर्व कारणामुळे तुम्हाला फवारणीद्वारे कॅल्शियमचा वापर टप्प्याटप्प्याने करणं गरजेचं आहे. टप्प्याटप्प्याने मी का म्हणतोय, एकाच वेळेस तुम्ही कॅल्शियम वापर केला तर तो काय पूर्ण तुमची चयापचय करून कुठेतरी स्टोरेज राहील आणि जसा जसा झाडाला गरज आहे तसा वापरला जाईल असं होत नाही. म्हणून फवारणीद्वारे तुम्ही जेव्हाही पण करणार तेव्हा 5-6 दिवसाच्या अंतराने, 7 दिवसाच्या अंतराने तुम्हाला कॅल्शियमचा वापर फवारणीमधनं करणं गरजेचं आहे. बरेच लोक आता बऱ्याच फॉर्ममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅल्शियम आलेले आहेत तर ते वापर त्या पद्धतीने करत असतात. पण मी सांगेल की फवारणीमधनं तुम्हाला जर कॅल्शियमचा वापर करायचा असेल तर तो ॲमिनो ॲसिड चिलेट कॅल्शियम आहे त्याचा वापर करावा. कारण ॲमिनो ॲसिडमुळे कॅल्शियमचं वहन त्या ॲमिनो ॲसिडमुळे झाडाच्या वेलीमध्ये फास्ट होतं. दुसरं, आपण कॅल्शियम हा झिंकाबोर म्हणजे जे बोरॉनयुक्त खत आहे त्याच्याबरोबर रिकमेंड करतो. बोरॉन असल्यामुळे त्या बोरॉन हा तुमच्या कॅल्शियमचा ड्रायव्हर म्हणून काम करत असतो, त्याच्यामुळे सुद्धा त्याचं वहन खूप चांगल्या पद्धतीने होतं. म्हणून ह्या झिंकाबोर, कॅल्मिनो, मॅग्नेशियम सल्फेट ही जी कॉम्बिनेशन आहे या कॉम्बिनेशनविषयी तुम्हाला मी थोडंसं फेलफूटपासून ते 8 ते 10 ml साईजपर्यंत तुम्ही टप्प्याटप्प्याने याचा वापर केला तर वेगळं झिंक, वेगळं बोरॉन, वेगळं कॅल्शियम, वेगळं मॅग्नेशियम, वेगळं पोटॅश तुम्हाला वापरण्याची सुद्धा गरज पडणार नाही. समतोल पद्धतीने तुम्हाला ह्या कॉम्बिनेशनमधनं न्यूट्रिएंट भेटत जाईल. असं हे कॅल्शियम विषयी तुम्हाला सखोल मार्गदर्शन करण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला. त्याचा वापर हा सुरुवातीपासूनच होणं गरजेचं आहे. जशी तुमची घडाची पाकळी ओपन व्हायला सुरुवात होते, तुम्ही पहिलं कळी डीप करतात तिथून तुमचा कॅल्शियम पुरवणं, बोरॉन पुरवणं, झिंक पुरवणं झाडाला गरजेचं असतं. आता दुय्यम अन्नद्रव्यामधला मॅग्नेशियम जो आहे तो मॅग्नेशियम तुमचा प्रत्येक पानामध्ये जे पण क्लोरोफिल असतं, हे क्लोरोफिल तयार करण्यासाठी सर्वात मेजर रोल असतो तो म्हणजे मॅग्नेशियमचा. म्हणजे झाडाला हिरवापणा डेव्हलप करणं, हिरवा चांगला जर हिरवगार तुमचं जर झाड असेल तर तुमचं झाड हे सशक्त राहतं. झाडाची कॅपॅसिटी असते अन्न तयार करण्याची आणि त्याच्यामध्ये मॅग्नेशियमचा खूप मोठा रोल असतो. म्हणून मॅग्नेशियम
चा सोर्स म्हणून फक्त मॅग्नेशियम सल्फेट वापरा. चिलेटेड मॅग्नेशियमचा वापर करण्याची गरज नाही. मॅग्नेशियम ऑक्साईड बेस बरेच प्रॉडक्ट आहेत त्याची सुद्धा वापरण्याची गरज नाही. कारण मॅग्नेशियम हा असा घटक आहे की तो खूप कमी प्रमाणामध्ये जमिनीमध्ये सुद्धा स्थिर होतो आणि इझिली पिकामध्ये तो मोबाईल असल्यामुळे इझिली पिकामध्ये तो अवेलेबल सुद्धा होत असतो. त्याच्यामुळे त्याचा वापर तुम्हाला फवारणीमधनं ॲज अ मॅग्नेशियम सल्फेट जरी तुम्ही केला, जमिनीमध्ये सुद्धा ॲज अ मॅग्नेशियम सल्फेट जरी केला तरी तुमच्या पूर्ण झाडाची आणि जमिनीची भूक हा मॅग्नेशियम सल्फेट सोर्स चांगल्या पद्धतीने भागू शकतो. ठीक आहे. मी तुम्हाला झिंकाबोर कॅल्मिनोच्या कॉम्बिनेशनमधनं सुद्धा सांगितलं की तुम्ही मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करू शकता. त्याच्यामध्ये कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही तो जरी टप्प्याटप्प्याने ठेवला तरी तुम्हाला त्याची एवढी गरज पडत नाही वेगळा देण्याची. त्याच्यानंतर दुय्यम अन्नद्रव्यामधला अजून सर्वात महत्त्वाचा न्यूट्रिएंट होतो तो म्हणजे सल्फर. आता याचा वापर मी म्हणेल की तुम्ही फवारणीमधनं जेवढा करतात त्याच्यापेक्षा जमिनीमध्ये जेवढा कराल तेवढा तुम्हाला फायदेशीर ठरेल. कारण सल्फर हे असं अन्नद्रव्य आहे की तुमच्या जमिनीमध्ये जे तुम्ही अन्नद्रव्य इतरत्र देता आहात त्याला उपलब्ध करून देण्याचं काम, जमिनीमधील सूक्ष्मजीव सृष्टी वाढवण्याचं काम, जमिनीमधील पोरॉसिटी वाढवण्याचं काम, जमिनीचं टेम्परेचर बॅलन्स करण्याचं काम, त्याच्यानंतर जमिनीमध्ये अन्नद्रव्य म्हणून काम करण्याचं काम हे ह्या सल्फरयुक्त फर्टिलायझरचं किंवा सल्फरचं होत असतं. जेव्हा झाडाने ते सल्फर उचललं तर त्या वेलीमध्ये सर्व चयापचय क्रिया ज्या होत असतात, एन्झाईम सिंथेसिस जे होत असतात, अॅमिनो ॲसिडचं सिंथेसिस जे होत असतं त्याच्यामध्ये हा जो सल्फर आहे हा सल्फर खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करत असतो. त्याच्यानंतर फवारणीमधनं जेव्हा तुम्ही सल्फर वापरतात, इलेमेंटल सल्फर, तर ते एक भुरी किंवा एक पावडरी मिल्ड्यूवरती सुद्धा तुमचं ते मेजरली काम करत असतं. पण याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो की जमिनीमध्ये तुम्ही जे सल्फर वापरता ते सल्फर जमिनीमध्ये गेल्यानंतर त्याचं रूपांतर सल्फेटमध्ये होतं आणि मग तो सल्फेट पिकाला अवेलेबल फॉर्म म्हणून काम करत असतो, एक अन्नद्रव्य म्हणून काम करत असतो. म्हणून त्याचा वापर करत असताना तुम्हाला जमिनीमध्ये करायचा असेल तर तुमच्याकडे 3-4 सोर्स आहेत. एक बेंटोनाइट सल्फर आहे, एक आपलं जसं ॲग्रिसर्चचं थायोग्रीन म्हणून येतं ते एक तुमचं 90% WG फॉर्ममधलं सल्फर आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे अजून एक सोर्स येतो तो म्हणजे 80% वाला WDG फॉर्ममधला. बरेच लोक 80% वाल्या WDG फॉर्ममधल्या कॉन्टॅक्ट फंगिसाईड लिहिलेल्या सल्फरला जमिनीमध्ये वापरतात, तर ती सुद्धा एकदम चुकीची प्रॅक्टिस आहे मित्रांनो. 80% ज्याच्यावरती कॉन्टॅक्ट फंगिसाईड लिहिलंय, बुरशीनाशक लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये स्टिकिंग एजंट जास्त असतात, ते पानाला चिपकण्यासाठी बनवलेलं असतं. म्हणून त्याचा वापर शक्यतो फवारणीमधनंच करा ॲज अ बुरशीनाशक म्हणून, ॲकॅरिसाईड म्हणून. नंतर दुसरं जे सल्फर येतं ते म्हणजे डस्टिंग सल्फर. या डस्टिंग सल्फरचा वापर जेव्हा तुम्ही जमिनीमध्ये करतात तेव्हा ते फक्त एक उत्कृष्ट बुरशीनाशक म्हणूनच काम करतं. डस्टिंग सल्फर तुम्ही जेव्हा बोधावरती फोकतात तेव्हा ते जमिनीच्या पृष्ठभागावरील बुरशी जी असते ती बुरशी जाळण्याचं, मारण्याचं काम करतं. ते जमिनीमध्ये जर गेलं तर तेच कन्व्हर्जन सल्फेटमध्ये होणार आणि ते मग पिकाला अन्नद्रव्य म्हणून काम करणार. पण डस्टिंग सल्फरमध्ये जो सल्फर असतो तो पाण्यामध्ये इनसोल्युबल असतो. पाण्यामध्ये इनसोल्युबल असल्यामुळे तो मुळीच्या सानिध्यात पाण्याबरोबर जाऊ शकत नाही. तुम्ही जर समजा एका काचेच्या ग्लासामध्ये डस्टिंग सल्फर टाकून बघा, त्याच्यातला एक सिंगल पार्टिकल सुद्धा आतमध्ये जात नाही. का? कारण तो इनसोल्युबल आहे, कारण तो पाण्यामध्ये घुलनशील नाहीये. आपलं जे आता समजा थायोग्रीन तुम्ही पाण्यात टाकलं ते पाण्यामध्ये डिस्पर्स होतं, पूर्णतः हा घुलनशील होतं. ते सुद्धा पाण्यात विरघळत नाही पण घुलनशील होतं. घुलनशील झाल्यामुळे ते पूर्णतः पाण्याच्या सानिध्यात जाऊन मुळीच्या सानिध्यात जातं आणि त्याचं रूपांतर सल्फेटमध्ये होतं आणि मग ते पिकाला अवेलेबल होतं. म्हणून डस्टिंग सल्फरचा वापर तुम्ही बोधावर अवश्य करा, पण ते उत्कृष्ट बुरशीनाशक म्हणून काम करेल त्याच्यासाठी करा. 80% WDG फॉर्ममधल्या कॉन्टॅक्ट फंगिसाईड म्हणून सल्फर जे येतं त्याचा वापर तुम्ही अवश्य फवारणीद्वारे करा, ते तुम्हाला उत्कृष्ट बुरशीनाशक म्हणून काम करेल. जमिनीमध्ये तुम्हाला ॲज अ न्यूट्रिएंट म्हणून, ॲज अ सॉइल कंडिशनर म्हणून जर सल्फर वापरायचं असेल तर तुम्हाला त्याच्याकडे एक मेजर ऑप्शन आहे, ते म्हणजे तुमचं थायोग्रीन WG फॉर्ममधलं जे पाण्यामध्ये 100% घुलनशील आहे. ड्रीपद्वारे तुम्ही त्याला देऊ शकता. फक्त त्याचा वापर टप्प्याटप्प्याने ठेवा. चुनखड जमीन असेल तर त्या जमिनीमध्ये कमीत कमी 18 ते 20 किलो थायोग्रीनचा वापर तुमचा प्रति एकर तेवढ्या सीझनमध्ये होणं गरजेचं आहे. समजा नॉर्मल जमीन असेल तर 12 ते 15 किलोपर्यंत तुम्ही त्याचा वापर करू शकता. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर जो आहे, जसं की फेरस आहे, मॅग्नीज आहे, झिंक आहे, कॉपर आहे, बोरॉन आहे, मॉलिब्डेनम आहे, याचा वापर तुम्हाला पिट्योल ॲनालिसिसनुसार, जमिनीच्या पृथक्करणानुसार करणं गरजेचं आहे. जसं आम्ही म्हणतो की झिंकाबोर कॅल्मिनोचे जे कॉम्बिनेशन आहे त्या झिंकाबोरमधनं झिंक तुमचा पुरवला जातो, बोरॉन तुमचा पुरवला जातो
मग तुमचा राहतो मॅग्नीज, राहतो कॉपर. मॅग्नीज कॉपर तुम्हाला वेलीला वेगळा फवारणीमधनं देण्याची गरज पडत नाही, कारण बरेचसे बुरशीनाशक हे कॉपरयुक्त आणि मॅग्नीजयुक्त असतात, म्हणून तो तुम्हाला पुरवण्याची गरज पडत नाही. राहिला विषय तुमचा फक्त लोहचा म्हणजे फेरसचा. तर फेरसला तुम्ही पिटोल अनालिसिसनुसार जसं की रिलीज फेरस जे EDTA बेस येतात त्याचा वापर तुम्ही फवारणीद्वारे करू शकता, किंवा कॉम्प्लेक्स जे मिक्स मायक्रोन्यूट्रन येतात जसं की एक्सीड आहे, K2 व्हायब्रंट आहे, अशा सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खताचा वापर तुम्ही वेलीला इनिशियल स्टेजमध्ये जेव्हा व्हेजिटेटिव्ह ग्रोथ वेलीची होत असते, सूक्ष्म अन्नद्रव्य वापरत असताना एक तुम्हाला मी सल्ला देऊ इच्छितो की जेव्हा वेलीची वाढ होत असते त्या कालावधी तुम्ही 2-3 स्प्रे गरजेनुसार जर करून घेतले, साधारणतः 40, 45, 50 दिवसापर्यंत, तर तुम्हाला एकदा शेंडा स्टॉप झाला तिथून पुढे तुम्हाला द्राक्षाला मायक्रोन्यूट्रिएंट फवारणीमधनं देण्याची गरज पडत नाही. इनिशियल स्टेजमध्ये जेवढं तुम्ही मायक्रोन्यूट्रिएंटचं ऍप्लिकेशन केलं तेवढं त्या वेलीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने ते जातं, आणि ते एकदा त्याचं काम झालं ते ॲज अ स्टोअर म्हणून काम करतं, आणि ते नंतर त्या पुढच्या कालावधीमध्ये ते स्टोअर झालेला मायक्रोन्यूट्रिएंट ते पिकाला अन्नद्रव्य म्हणून काम करत असतात. म्हणून इनिशियल स्टेजमध्ये जेवढं तुमचं मायक्रोन्यूट्रिएंटचं ऍप्लिकेशन पिटोल अनालिसिसनुसार करता आलं तेवढं तुम्हाला फायदेशीर ठरेल. आपल्याकडे ॲग्रिसर्चकडे तुमच्याकडे एक्सीड सारखा प्रॉडक्ट आहे, जिथं तुम्हाला शेंडा जास्त चाल करत नाही, ग्रीनरी डेव्हलप होत नाही, येलोईंगपणा जास्त दिसतो, क्लोरासिसचा प्रॉब्लेम दिसतो, अशा ठिकाणी तुमच्याकडे तो प्रॉडक्ट आहे. समजा तुमच्याकडे खूपच वेलीचा वाढ जास्त आहे पण सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता दिसते, अशा वेळेस तुम्ही K2 व्हायब्रंट म्हणून एक पोटॅश बेस मायक्रोन्यूट्रिएंट ॲग्रिसर्चने गेले 3-4 महिन्यापूर्वी डेव्हलप केलेला प्रॉडक्ट आहे. तो सुद्धा तुम्ही वेलीला प्रॉपर ग्रीनरी डेव्हलप होण्यासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता. फक्त एक गोष्ट आहे की सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता एकदा वेलीवर आली, क्लोरोसिस एकदा दिसायला लागलं, तर तिला कमी करण्यासाठी किंवा त्याला नंतर आल्यानंतर मॅनेजमेंट करण्यासाठी खूप कष्ट घ्यावं लागतात, तेव्हा तुम्हाला तो रिस्पॉन्स पाहिजे तसा भेटत नाही. म्हणून द्राक्षाला जर क्लोरासिसचा प्रॉब्लेम येत असेल, जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त असेल, क्षारांचं प्रमाण जास्त असेल, तर अशा वेळेस फवारणीद्वारे मायक्रोन्यूट्रिएंटचा वापर टप्प्याटप्प्याने करणं खूप फायदेशीर ठरतं. सूक्ष्म अन्नद्रव्य हे खूप कमी प्रमाणामध्ये वेलीला लागत असतात, त्याचा वापर सूक्ष्म पद्धतीनेच होणं गरजेचं आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा जमिनीत वापर झाला तर त्याचा साईड इफेक्ट, अँटागॉनिस्टिक इफेक्ट हा दुसऱ्या अन्नद्रव्यांवरती होत असतो, आणि ते अन्नद्रव्य पिकाला उपलब्धतेमध्ये खूप कमी पडतात. म्हणून सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर जमिनीमध्ये सुद्धा मी म्हणेल की आता तुम्ही समजा मिंगल वापरत असाल तर मिंगलचे फक्त 2च डोस करा. साधारणतः फेलफूट निघाली त्या स्टेजला एकदा, जेव्हा तुमची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ चालू असते, आणि सेटिंग झाली 100% त्या स्टेजला एकदा. असे 2 ॲप्लिकेशन 2-2 किलोचे जरी तुम्ही जमिनीत केले तरी इतरत्र काहीही मायक्रोन्यूट्रिएंट तुम्हाला जमिनीत वापरायची गरज पडणार नाही. फवारणीमधून तुम्हाला मी सांगितलं अशा पद्धतीने तुम्ही NPKचा प्रॉपर बॅलन्स पद्धतीने ग्रॅन्युलर बेस फर्टिलायझरवर जास्त भर द्या, पूर्ण बोधावरती टाकण्याचा प्रयत्न करा. सेकंडरी न्यूट्रिएंटमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियमचा फवारणीद्वारे वापर करण्याचा प्रयत्न करा. सल्फरयुक्त खताचा वापर जमिनीमध्ये थायोग्रीन बेस फर्टिलायझर आहे त्या पद्धतीने 18 ते 20 किलोपर्यंत टप्प्याटप्प्याने वापर करण्याचा प्रयत्न करा. मायक्रोन्यूट्रिएंटचा वापर तुम्हाला सांगितलं की 70%, 60% फवारणीमधनं करा, 20 ते 30% जमिनीत जा, कारण जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मायक्रोन्यूट्रिएंटचं स्थिरीकरण होतं. शक्यतो चिलेटेड बेस मायक्रोन्यूट्रिएंटचा, ॲमॉर्फेस बेस मायक्रोन्यूट्रिएंटचा वापर, जसे की मिंगल आहे, EDTA, चिलेट बेस जे पण आहे गरजेनुसार. समजा चुनखड असेल, फेरसची कमतरता खूप जाणवत असेल तर तुम्ही तिथं लोहा ड्रिप सारखं जे इड्डा फेरस जे मायक्रोन्यूट्रिएंट आहे त्याचा वापर करू शकतात. त्याच्यानंतर खूपच समजा तुम्हाला अजून चुनखडीचा प्रॉब्लेम आहे, फेरसची अवेलेबिलिटीज होत नाहीये, तर फेरस अमोनियम सल्फेट बेस म्हणून एक ग्रेड आहे, फेरस अमोनियम सल्फेट मोहर नावाने मार्केटमध्ये भेटत असते, त्याचा वापर तुम्ही करून अन्नद्रव्य उपलब्धतेमध्ये त्याचा खूप मोठा फायदा होत असतो. अशा पद्धतीने बॅलन्स न्यूट्रिशन जे आहे, या बॅलन्स न्यूट्रिशनकडे प्रत्येकाने लक्ष द्या. पिटोल अनालिसिसचा आधार घ्या, सॉईल अनालिसिसचा आधार घ्या, जमिनीचं फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टीकडे लक्ष देऊन तुम्ही जर न्यूट्रिएंट मॅनेजमेंट करण्याचा प्रयत्न केला तर 100% तुम्हाला येणारा जो सीझन आहे त्यामध्ये कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने न्यूट्रिएंट मॅनेजमेंट करता येईल. आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन एकात्मिक पद्धतीने जर केलं, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं सेंद्रिय, जैविक आणि रासायनिक या तिन्हींची सांगड घालून जर तुम्ही करण्याचा प्रयत्न केला तर तुमचा इनपुट कॉस्ट जी आहे ती कमी होईल ऑटोमॅटिकली. इनपुट कॉस्ट कमी झाली, झाडाची प्रतिकारशक्ती चांगली राहील, जमिनीची सुपीकता चांगली राहील, आणि इनडायरेक्टली तुम्हाला उत्पन्न चांगलं भेटेल, माल चांगला निघेल. भावाचा विषय पुढे आहे तो आपण बोलू शकत नाही, पण आपल्या हातामध्ये जे आहे ते आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो.
एवढं माझं हे जे लेक्चर होतं हे तुम्हाला मी 1 तास देण्याचा प्रयत्न केला. आता तुमचे जर काही प्रश्न असतील ते आपण 2 मिनिटांमध्ये बघूया. स्लाइड प्रेझेंटेशन बंद केलं तरी चालेल. फॉस्फरस सल्फर 90% WG मिक्स कर सकते हैं सर. फॉस्फरस युक्त खत आणि जे WG फॉर्म मधलं 90% वालं जे सल्फर येतं ते तुम्ही 100% एकत्र देऊ शकतात. एकत्र दिल्यामुळे उलट फॉस्फरस युक्त खताची कार्यक्षमता ही वाढत असते. काही जे महत्वाचे प्रश्न असतील ते आपण बघूया. बऱ्याच जणांनी शुभेच्छा दिल्या आहेत, धन्यवाद म्हटले, सर्वांचे खूप खूप आभार. माती परीक्षणाविषयी मी भरपूर बोललेलो आहे. माती परीक्षणाचं महत्त्वाविषयी पण भरपूर सांगितलेलं आहे. वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो. आजचा विषय थोडा वेगळा होता त्याच्यामुळे मी त्याच्यावरती जास्त भर दिला नाही. सर, खतांमध्ये बेसल डोस पासून सर्व प्रकारचे अन्नद्रव्य प्रत्येक स्टेजमध्ये विभागणी कशी ती स्पष्ट करा. ओके, त्याविषयी मी तुम्हाला आताच म्हणजे हा प्रश्न थोडा आर्ली होता पण ह्या लेक्चरमध्ये बऱ्यापैकी ही गोष्ट मांडलेली की NPK, दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य याचा वापर टप्प्याटप्प्याने कसा करायचा आणि केव्हा करायचा याच्याविषयी मी तुम्हाला सखोल मार्गदर्शन केलेलं आहे. तरी सुद्धा तुम्हाला थोडंसं शेड्यूल वाईज जर पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकतात. मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर कमेंट बॉक्समध्ये टाकेल. त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करा की मला शेड्यूल थोडंसं द्यावं असेल तर मी तुम्हाला NPK, दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचं शेड्यूल देण्याचा नक्की प्रयत्न करेन. ओके, परत एकदा हे स्लाइड प्रेझेंटेशन बंद करता येईल का? स्लाइड प्रेझेंटेशन बंद करा, ते क्लोज कर फक्त मी दिसलं. ओके, ठीक आहे. सर्व शेतकरी बांधवांचे परत एकदा मी खूप खूप धन्यवाद मानतो. ओम गायत्री नर्सरी तसेच ओम गायत्री फार्मर प्रोड्युसर कंपनी यांनी मला इथं स्टेजवर वेबिनारद्वारे बोलण्याची संधी दिली आणि शेतकऱ्यांना योग्य वेळी मार्गदर्शन करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी सर्व शेतकरी बांधवांचे आणि ओम गायत्रीचे मनापासून खूप खूप आभार मानतो आणि आपलं हे आजचं वेबिनार इथं संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.